हॅलो, माईक चेक. हॅलो. हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी. मी दुर्गेश मकवान आपल्या आजच्या या महत्त्वाच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सो एक्झॅक्टली आपण या ठिकाणी ऑप्शनलच्या रिलेटेड आज तयारी कशी असावी किंवा ऑप्शनलच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स असतील त्या रिलेटेड मोस्ट ऑफ डाऊट्स मी आज या ठिकाणी तुमचे क्लिअर करण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि यामध्ये आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया. MPSC राज्यसेवा बॅच जी आपण 2025साठी इथे तयारी करतोय, तर राज्यसेवेची 2025मध्ये होणाऱ्या एक्झामसाठी आपण जो नवीन पॅटर्नला जर या ठिकाणी अडॅप्ट करतोय, तर या नवीन पॅटर्नमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो बदल बघायला मिळतो तो म्हणजे की आपल्याला प्रामुख्याने आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरं जायचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काय आहे? आता याच्या अगोदर जसं तुम्ही बघितलंय की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ज्या पद्धतीने जसं मल्टिपल चॉईस बेसिसवर असायचे, जे तुम्हाला प्रश्न उत्तरं द्यावं लागायचे, ते पूर्वपरीक्षेमध्ये जसं मल्टिपल चॉईस होतं त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेलाही होतं. ॲज इट इज आता मात्र फक्त पूर्वपरीक्षा जी आहे नवीन पॅटर्ननुसार जर बघितलं तर फक्त पूर्वपरीक्षा ही तुमची मल्टिपल चॉईस बेसिसवर असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे. मात्र मुख्य परीक्षा ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तरं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार लिहावे लागणार आहेत. आणि यामध्ये बऱ्याच जणांना खूप सारं कन्फ्युजन असतं. आता कारण आतापर्यंत आपल्याला या पद्धतीने MPSCची एक्झाम लिहिण्याची सवय नव्हती, कारण आपण ऑब्जेक्टिव्हसाठी तयारी करत होतो, ज्या की मध्ये फॅक्च्युअल गोष्टींकडे, कन्सेप्च्युअल गोष्टींकडे एक मल्टिपल अप्रोचने महत्त्व द्यावं लागायचं. पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे जर बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला उत्तराची मांडणी, लिखाण कौशल्य, तुम्हाला असलेलं नॉलेज, तुम्हाला असलेला नॉलेज रिप्रेझेंट करण्याची तुमची पद्धत, या सगळ्या गोष्टींसोबत तुमच्याकडे असलेला कंटेंट, या सगळ्यांना इथे प्राधान्याने आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि त्यासाठी बऱ्याच जणांना या ठिकाणी टेन्शन असतंय की सर मग एवढं सगळं कसं होईल आणि कशा पद्धतीने आपण ओव्हरऑल या राज्यसेवेच्या परीक्षेला तयारी करायची आहे. आणि त्यात अजून एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की ऑप्शनलची तयारी कशी करायची. कारण आता आपल्याला सेम UPSC प्रमाणे MPSCसाठी सुद्धा आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागत असतोय. आणि ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी बऱ्याच जणांना खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागत असतोय की नेमकं आता अनेक सारे आपल्याला विद्यार्थी बघायला मिळतात की जे दुसऱ्याच्या भरोश्यावर ऑप्शनल निवडत असतात की तुम्ही कोणता घेतात, किंवा माझा मित्र हा घेतोय, नाही फ्रेंड सर्कलमध्ये हा ऑप्शनल घेतला जातोय, आम्ही सोबत तयारी करणार आहे. बट एखाद्याला तो सब्जेक्ट थोडा कम्फर्टेबल वाटतोय आणि दुसऱ्याला तो डिस्कम्फर्ट होत असतोय. मात्र अशा वेळेला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात त्या पर्टिक्युलर विषयाला रँडमली निवडल्यानंतर तयारी करत असताना. मग एक सर्टन टाइम नंतर आपल्याला परत वाटतं की अरे आता ऑप्शनल बदलण्याची वेळ आहे, परत काहीतरी दुसरा सब्जेक्ट निवडायचा, परत स्टार्टिंगपासून परत तशीच त्यासाठी प्रोसेस स्पेंड करायची, यात आपला वेळ वाया जात असतो. सो तसं व्हायला नको या संदर्भात आपण या ठिकाणी डिस्कशनही करणार आणि यामध्ये मी तुम्हाला तुमचे अनेक डाऊट सॉल्व्ह होतील या पद्धतीने मार्गदर्शन करणार. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या स्ट्रॅटेजिक सेशनला, ज्यामध्ये आपण जिओग्राफी ऑप्शनल रिलेटेड एक स्ट्रॅटेजिक सेशन. सुरुवातीला मी तुम्हाला स्पेसिफिकली जिओग्राफी रिलेटेड नाही बोलणार, स्पेसिफिकली मी ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलणार आणि मग मी स्पेसिफिक जिओग्राफीला सांगेन. ठीक आहे. बरं, सो बेसिकली आजच्या सेशनमध्ये नेमकं काय कव्हर केलं जाणार आहे? नेमकं आपण म्हणणार की ऑप्शनल कसा निवडावा, किंवा ऑप्शनलच्या पद्धतीने जर बघायला गेलं आपल्याला राज्यसेवेचा 2025चा जर अटेम्प्ट द्यायचा आहे, तर आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि या सगळ्या उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून आपण किती बेस्ट पद्धतीने आपला एक्झामला अटेम्प्ट देऊ शकतो, याही दृष्टीने आपण एक सिंपल तुम्हाला मी एक प्लॅन सुद्धा सांगेल. कारण एक ऑन एन ॲव्हरेजली जेव्हा आपण ऑप्शनलसाठी तयारी करतोय, माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला जास्त ऑप्शनल रिलेटेड पॉईंट असणार आहे, हे विशेष लक्षात घ्या. कारण माझा हा सेशनच स्ट्रॅटेजिक सेशन आहे रिलेटेड टू जिओग्राफी ऑप्शनल. त्यामुळे मी बाकीचे, तुम्ही म्हणणार की असं नाही सर मग बाकीच्या विषयांबद्दल सांगा, तो बाकीच्या विषयांबद्दल आपण अगोदरही सेशन घेतलेले आहेत, म्हणजे GS1, GS2, GS3, 4 बद्दलच्या संदर्भामध्ये जसं ओव्हरव्ह्यू सेशन मी तुम्हाला मागे घेतलेले आहेत. पण आता मात्र स्पेसिफिक जिओग्राफी ऑप्शनल रिलेटेड आपण बघणार की ऑप्शनलची स्ट्रॅटेजी आपण कशी असायला पाहिजे. मग आपण बघणार आहोत ऑप्शनल सब्जेक्ट. यामध्ये
याची स्ट्रॅटेजी सोबत विषय कसा निवडावा, ठीक आहे, आणि या संबंधित अनेक प्रश्न की जे तुमचे आज मी या ठिकाणी तुम्हाला तुमचे डाउट्स जे आहेत हे इथे क्लिअर करून देईल. म्हणजे जो पॉइंट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे, पॉइंट एक्सप्लेन करता करता मी तुम्हाला त्यातल्या पण गोष्टी बऱ्यापैकी सांगेल की जे काही आपल्याला नवीन डाउट्स क्रिएट होतील तेही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देणार. ठीक आहे, सो काही टेन्शन घेऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्यांचा मनापासून प्रामाणिक प्रश्न, हाऊ टू चूज ऑप्शनल सब्जेक्ट फॉर UPSC. आता जसं आपण UPSCचा पॉइंट बघत असतोय, आपल्याला या UPSCच्या ठिकाणी फक्त MPSC लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही म्हणा सर मग MPSCच लिहिलं असतं PPTवर, ते न लिहिण्याचंही कारण सांगतो. कारण का की UPSCचा जो सिलेबस आहे तो जसाच्या तसा आपल्याला MPSC मध्येही बघायला मिळणार आहे, MPSC एक्झामसाठी. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचंय MPSC. समजतंय? MPSC कन्सिडर करायचंय, कारण आपण इथे जी तयारी करतोय ही सायमल्टेनियसली तुमच्यापैकी कोणी एखादा विद्यार्थी असेल की ज्याला UPSCचाही अटेम्प्ट द्यायचा असेल, किंवा UPSCचा एखादा विद्यार्थी असेल की ज्याला MPSCचा अटेम्प्ट द्यायचा असेल, तर या दोघांसाठी आपण या दृष्टीने विचार करतोय. त्यामुळे एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथे लक्षात घ्यायचा की ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना आपण कशा पद्धतीने किंवा ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा हा सगळ्यांसमोरचा प्रश्न असतोय, आणि त्याला आपण एक सोप्या पद्धतीने डिस्कस करूया. सो काय असतं की आता ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं हे खूप महत्त्वाचं ठरतं, कारण त्यासाठी तेवढा टाइम द्यावा लागत असतोय त्या सब्जेक्टच्या तयारीसाठी. सो चूजिंग द राईट ऑप्शनल सब्जेक्ट फॉर UPSC और MPSC exam is crucial as it can significantly impact your overall score. साधी गोष्ट आपल्याला माहित आहे, बऱ्याच जणांना वाटत असतं की सर एखादा ऑप्शनल निवडला तर तो सिंपल आहे म्हणून मग मी तो निवडतोय. एखाद्याला वाटेल की फॉर एक्झाम्पल आता सब्जेक्ट नावानुसार म्हणूया आपण की एखाद्याला वाटेल जिओग्राफी सर इझी वाटतोय मला, सो जिओग्राफी निवडला जाईल. एखाद्याला हिस्ट्री वाटेल हिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी वाटला अँथ्रोपॉलॉजी, सोशिओलॉजी वाटला सोशिओलॉजी, ज्याला आपण म्हणू शकतो की इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड पॉईंट वाटला तोही घेऊ शकतोय. पॉईंट इथे हा आहे की ज्या विद्यार्थ्याला ज्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा सब्जेक्ट आवडतो, आता काहींचं असं असतं की आवडतो म्हणून घेतोय बट तो सब्जेक्ट खूप लेंदी आहे UPSCच्या सिलेबस पर्स्पेक्टिव्हने, त्यामुळे बरेच जण थोडा छोटा सब्जेक्ट निवडत असतात की जो तयारीला कमी टाइम लागेल किंवा कमी टाइममध्ये जास्त चांगली तयारी होईल, असेही बरेचसे विषय बरेच जण निवडत असतात. मग त्याकडेही काही विद्यार्थ्यांचं प्राधान्य असते. पण आपल्याला ऑप्शनल निवडत असताना एक विचार मात्र या ठिकाणी ठेवलाच गेला पाहिजे की आपल्याला त्या विषयासंदर्भात इंटरेस्ट किती आहे, त्या विषयासंदर्भामध्ये रिसोर्सेस किती अवेलेबल आहे, आणि त्या विषयाची तयारी करणं आपल्याला किती टाइम त्यासाठी द्यावा लागेल, ह्या गोष्टींचा विचार करून योग्य पद्धतीने, आणि विशेष त्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी आपल्याला मटेरियल कसं मिळणार आहे किंवा क्लासेस अवेलेबल आहेत का, कारण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात. सो या सर्व गोष्टींचा विचार तुमच्या समोर असला पाहिजे आणि देन तुम्ही ऑप्शनल निवडीकडे जायला पाहिजे. समजतंय? त्यातल्या त्यात आता बऱ्याच जणांचं असते की सर मी फॉर एक्झाम्पल XYZ ऑप्शनल निवडलेला आहे, मग त्याच्यानेच माझा स्कोर खूप वाढून जाईल का, किंवा एखादा मी सब्जेक्ट निवडलाय मग त्याच्यामुळे माझा ऑप्शनलचा स्कोर कमी झाला. तर सगळ्याच काय असतं की ऑप्शनल निवडणं म्हणजे याचा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल या प्रिपरेशनवर होत असतो. कारण ऑप्शनलमधला जो सब्जेक्ट असेल तो तुमचा स्कोर चांगला आणण्यासाठी तुम्हाला तिथे प्रयत्न करावा लागणार आहे, की जेणेकरून तुमचा ऑप्शनलमधल्या स्कोरमुळे तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या स्कोरला इम्प्रूव्ह करता येईल, कारण ते जे नंबर तुम्ही गेन करणार ते ओव्हरऑल स्कोरमध्ये तुमचे गेन होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ऑप्शनल कसा निवडावा या संदर्भात जर डाऊट असतील तर आता तुमचे ते सर्व डाऊट्स आपण एक एक स्टेप बाय स्टेप जे आहेत हे मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो, आणि ह्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ऑप्शनल निवडणंही सोपं होत असते आणि त्या ऑप्शनलसाठी तयारी करणंही सोपं होतंय. म्हणजे आता जो मी पॉईंट बोलणार आहे हा ओव्हरऑल एक सगळ्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून बोलणार आहे, कारण तुमच्यापैकी काही असतील की ज्यांनी ऑलरेडी ऑप्शन निवडलाही असेल, काही असतील की ज्यांनी रँडमली चॉईस केलेलं आहे की बाबा हां ठीक आहे हा मला ठीक वाटतो ऑप्शनल, सब्जेक्टच्या नावावरून काहींनी निवडला असेल. हिस्ट्री, हां हिस्ट्री आवडतंय हिस्ट्री घेतला, सोशिओलॉजी आवडतंय सोशिओलॉजी घेतला, जिओग्राफी. सो असं बऱ्याच जणांचं असतंय की
सब्जेक्ट जो आहे हा रॅन्डमली निवडलेला असेल, बट तसं करायचं नाही आपल्याला. रॅन्डमली सब्जेक्ट निवडून काही तयारी होत नाही, कारण आपल्याला सब्जेक्टमध्ये इन डेप्थ अभ्यास करावा लागत असतो. बेसिक गोष्टी तर धकून जातात, बेसिक गोष्टी आपण सहज वाचू शकतोय, अभ्यासू शकतोय, बट सब्जेक्ट रिलेटेड ज्यावेळेस इन डेप्थ नॉलेज घेण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आपल्यासमोर अनेक सारे प्रश्न हे मोठ्या स्वरूपामध्ये, प्रश्नचिन्ह स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभे राहतात. मग त्यावेळेस वाटतं गलती कर दी आपण, बरोबर की गलती केली, चुकी केली आपण. सो असं नको व्हायला. यासाठी स्टार्टिंग पॉईंट पासून तुम्हाला एकदम राईट डिरेक्शनला नेणं हे आमचं काम आहे, माझं काम आहे, की तुम्ही योग्य पद्धतीने विषय निवडला पाहिजे आणि तुम्ही त्यावर व्यवस्थित तयारी केली पाहिजे. नंतर तुम्हाला असं वाटायला नको की यार आपण हा सब्जेक्ट उगाचच घेतलाय, तेवढा टाइम मी त्याच्यासाठी दिलाय, तो वाया गेलेला आहे, असं त्या ठिकाणी वाटायला नको. सो एकदम स्ट्रॅटेजिक पद्धतीने आपण सब्जेक्ट निवडण्यासाठीचे पॉईंट्स इथे आपण विचारात घेणार. सो फर्स्ट पॉईंट आपण जो विचारात घेतो की जेणेकरून तुम्ही ऑप्शनल व्यवस्थित निवडणार आणि निवडलेल्या ऑप्शनसाठी रिग्रेट करण्याची वेळ येणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल जी गोष्ट तुम्ही विचारात ठेवली पाहिजे ऑप्शनल निवडताना तो म्हणजे इंटरेस्ट अँड पॅशन. आवड किती आहे आपल्याला त्या सब्जेक्ट रिलेटेड, तो विषय समजून घेण्याची आपली इच्छाशक्ती किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. कोणताही विषय घ्या, आता जसं आपण बघतोय फॉर एक्झाम्पल राज्यसेवा प्रिलिम्सपासून आपण तयारी करतोय. प्रिलिम्समध्ये जेवढेही विषय आहे, जसं आपण म्हणू शकतो की हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, इन्व्हायरमेंट असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, सगळे विषय सगळ्यांना सेम पद्धतीने आवडतात का? नाही. प्रत्येकाचा एक फेवरमध्ये असलेला सब्जेक्ट असतोय की ज्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये अभ्यास करता करता ऑटोमॅटिक इंटरेस्ट वाढायला लागत असतो. ऑटोमॅटिकली म्हणजे इंटेन्शनली इंटरेस्ट क्रिएट करा असं म्हणून इंटरेस्ट क्रिएट होत नाही, ऑटोमॅटिकली ती गोष्ट आपली गेन होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजून घ्या, आता मी माझा सब्जेक्ट सांगतो की फॉर एक्झाम्पल जिओग्राफी सब्जेक्ट आहे. आता एखादा कोणीही रॅन्डम विद्यार्थी आपण निवडला आणि त्याला सांगितलं की हा जिओग्राफी सब्जेक्ट आहे, यातच तुला ऑप्शनल निवडायचं आणि याचीच पूर्ण तयारी करायची तुला. पण मात्र त्या विद्यार्थ्याला जर समजा पॉलिटिकल सायन्स आवडत असेल तर जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट देऊन काय अर्थ होईल का? पण मात्र तयारी तर करावी लागणार आहे, कारण जिओग्राफी प्रिलिमला पण आहे. सो इंटरेस्ट आणि पॅशनला इम्पॉर्टन्स का द्यावा लागतो की आपण तो विषय तेवढ्या डिटेलमध्ये अभ्यासण्यासाठी मनापासून तयार असतो. आणि ऑप्शनल हा अशा पद्धतीनेच निवडला गेला पाहिजे की ज्या विषयासंदर्भात आपल्याला बेसिक आवाका माहिती आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे याचा एक सारासार अंदाज आल्यानंतर आपण तो विषय निवडला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला हे माहिती असेल की यामध्ये एवढ्या डीपमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होणार नाही. लिटिल बिट टाईम मध्ये होऊ शकते आपल्याला कधी कधी काही कन्सेप्ट थोड्याशा हेक्टिक वाटतील वगैरे वगैरे, बट डील करायचं आहे त्या गोष्टींना, त्या गोष्टी समजून घ्यायच्या, त्यावर टाइम द्यायचा, समजून घेतल्यानंतर त्या गोष्टी इझी वाटत असतात. सो जसं मी बोलतोय तुम्हाला की इंटरेस्ट हा जर आपण फॅक्ट इथे बघितला, इंटरेस्ट अँड पॅशन, सो चूज अ सब्जेक्ट यू आर जेन्युइनली इंटरेस्टेड. असाच विषय निवडा की ज्यामध्ये खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे इंटरेस्ट आहे. उगाचच आपण म्हणू शकतोय की सर जिओग्राफीचा मी थोडा अभ्यास केलाय बट इंटरेस्ट वाटायला लागला. कधी कधी इंटरेस्ट अशा कारणाने वाढायला लागतो की काही बेसिक कन्सेप्ट आपण अभ्यासलेल्या असतात आणि त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला आवडलेल्या असतात, बट जेव्हा इनडेप्थकडे जातो आपल्याला वाटतं की उगाचच हा सब्जेक्ट निवडला. सो म्हणून म्हणतोय की बेसिक गोष्टी बघण्याच्या अगोदर, म्हणजे ऑप्शनल निवडण्याच्या अगोदर मी म्हणेल की जो ऑप्शनल तुम्हाला विषय निवडायचा आहे त्याबद्दल 8 ते 15 दिवस वाया जाऊ द्या, 8 ते 15 दिवस वाया जाऊ द्या, पण सगळ्या विषयांचा थोडा थोडा आवाका बघा की कोणत्या गोष्टी तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय. जास्तीत जास्त ऑप्शनलमध्ये जेवढेही सब्जेक्ट आहे ना, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल ना कोणता निवडू, तुमचे टॉपचे 2 ते 3 सब्जेक्ट फक्त तुम्ही साईडला काढा जे तुम्हाला वाटतंय की मी खरंच ऑप्शनल घ्यायला पाहिजे. त्यासाठी अजून बाकीचे पॅरामीटर्स पण मी सांगेल तुम्हाला, बट इनिशियली आपण असं समजून घ्या की एखादा विद्यार्थी आहे की ज्याला ऑप्शनल निवडण्यासाठी प्रॉब्लेम आहे, साधारणपणे 3 ऑप्शनल सब्जेक्ट जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात ते काढा. प्रत्येक विषयासाठी 5 दिवसांचा वेळ द्या. बघा जसं मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजिक पॉईंट जो इथे बोलतोय तो पॉईंट कसा तुम्हाला इथे युटिलाइज करायचा आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. ऑप्शनल निवडण्यासाठी साधारण जसं मी बोललो की नंतर 2-3 महिने अभ्यास करून फ्रस्ट्रेट होऊन तो सब्जेक्ट सोडण्यापेक्षा सुरुवातीचे 10-15 दिवस त्यासाठी टाइम द्या. सो तुमचा ऑप्शनल तुम्हाला बेस्ट पद्धतीने निवडता येईल. सो जसं मी बोलतोय की ऑप्शनल निवडताना
जसं मी बोललो की ऑप्शनल निवडताना फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला स्टार्ट करत असताना तुमचा 15 दिवस जो आहे सुरुवातीचे, यामध्ये तुम्ही जे तुम्हाला ऑप्शनल निवडायचे आहेत असे 3 ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत, हे 3 सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी काढा. समजतंय? 3 सब्जेक्ट काढा आणि त्या 3 सब्जेक्टमध्ये बघा की त्याचा बेसिक पॉइंट टू इन डेप्थ पॉइंट पर्यंत अभ्यास करत असताना त्यामध्ये नेमकं कसे घटक आहेत. ओव्हरलुक करा सगळ्या गोष्टी की त्यामध्ये इंटरेस्ट कसा वाटतोय. ओव्हरलुक करा सगळ्या गोष्टी. आणि ह्या पॉइंटमध्ये जेव्हा तुम्ही हा रिसर्च करणार, या रिसर्चमध्ये अजून एक गोष्ट बघा की यासाठीचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का. ठीक आहे. त्यासाठीचे नोट्स अवेलेबल आहेत का. त्यासाठीचे क्लास अवेलेबल आहेत का. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल असतील त्या सब्जेक्ट रिलेटेड गोष्टी त्या सगळ्या अवेलेबल होत आहेत का, ह्या गोष्टी बघा त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या रिलेटेड. आणि म्हणजे तुम्हाला एक सब्जेक्टचा आवाका कळेल. आणि जसं मी बोललो या ठिकाणी की तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये जेन्युइन इंटरेस्ट वाटेल तो सब्जेक्ट तुम्ही त्यावेळेला डिसाईड करायचा. समजतंय? म्हणजे सब्जेक्ट निवडत असताना इनिशियल स्टेजला तुम्ही थोडा टाइम द्या त्याला. कळतंय की एक 10-15 दिवसांचा, जिथे तुम्हाला कन्फ्युजन होतंय 2 सब्जेक्ट आहे सर, मग हा निवडू का तो निवडू, मला कळत नाहीये, दोघंही आवडतात मला सब्जेक्ट. बट त्यामध्ये अनेक सारे पॅरामीटर्स तुम्हाला लावा. जशा पॅरामीटर्समध्ये अजून घटक जर बघितलं, रिसोर्सेस आहेत का, नोट्स आहेत का, क्लास आहेत का. रिसोर्सेस म्हणजे तुमचं बुक्स अँड ऑल सगळं बोलतोय मी. त्याच्यासोबत तुम्हाला त्या सब्जेक्टला तयारी करण्यासाठी वेळ किती लागणार याचाही विचार करा. समजतंय? याचाही विचार करा. म्हणजे आता समजून घ्या, फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचा पॉईंट बघितला तर तो थोडासा लेंदी सब्जेक्ट आहे, बट स्कोर चांगला करता येतो. ठीक आहे. सो बाकीच्या सब्जेक्ट रिलेटेड मला जास्त बोलता येणार नाही, कारण मला त्या बाकीच्या सब्जेक्टच्या प्रिपरेशनबद्दल जास्त सांगता येणार नाही की प्रत्येकाला किती टाइम लागतो. तो सब्जेक्ट रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह जो आहे हाही सब्जेक्ट रिलेटेड चेंज होत जाणार. बट लिटरली माझ्या सब्जेक्ट रिलेटेड सांगायचं झालं तर 5 ते 6 महिन्यांचा टाइम हा ऑप्शनल तयारीला लागतोय, जसं जिओग्राफीच्या तयारीबद्दल बोललोय मी. सो मग टाइम किती लागणार आहे याचाही विचार करायचा. त्यातल्या त्यात तो सब्जेक्ट कशा पद्धतीने स्कोरिंग आहे वगैरे याचाही तुम्ही एक विचार करू शकता. म्हणजे स्कोर कसा येतो, स्कोरिंग आहे म्हणजे तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज स्कोर त्याचा कसा येतो विद्यार्थ्यांचा, त्या गोष्टीकडे बघावं लागेल. राईट. विद्यार्थ्यांचा नॉमिनली ॲव्हरेज स्कोर कसा येतो, एखाद्या दिवशी मी तुम्हाला याही रिलेटेड पॉईंट सांगेल, ॲव्हरेज स्कोर वगैरे कशा पद्धतीने येत असतात त्या रिलेटेड. पण ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि मग तुम्ही तुमचा ऑप्शनल निवडण्यासाठी एकदम त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही पॅशनेट असलं पाहिजे. तो विषय तुमचा आवडीचा झाला पाहिजे. बरोबर की? कारण एक बेसिक आवाका तुम्हाला येऊन जाईल की बेसिक टू इन डेप्थ त्यामध्ये काय काय घटक आहेत, कशा पद्धतीने तयारी करायची आहे, ज्यामध्ये धिस विल कीप यू मोटिवेटेड. म्हणजे तुम्हाला असं फटीग फील होणार नाही, तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही. जर आपण आवडीच्या गोष्टीमध्ये टाइम देतोय, तो समजून घेतोय तो सब्जेक्ट, त्या सब्जेक्टमधल्या कन्सेप्ट क्लिअर करतोय, तर त्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिकली एक आवड निर्माण होईल आणि आपण अजून मोटिवेट होणार त्या सब्जेक्टला व्यवस्थित अभ्यासण्यासाठी. सो सब्जेक्ट निवडताना पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की तुमचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टीत आहे, तुम्हाला तो सब्जेक्ट कसा वाटतोय, पॅशन तुमचं काय आहे. समजतंय? विषय कोणताही निवडा, तुम्हाला सेम मार्कांचा पेपर अटेंड करावा लागेल फॉर द ऑप्शनल. मात्र फरक फक्त असणार आहे की विषयाची आवड आपली कशी आहे, त्या विषयात आपल्याला इंटरेस्ट किती आहे, त्याचं मटेरियल, त्यासाठी तयारी कशी करायची, त्याचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनही आपल्याला करावा लागणार. मग त्यानुसार आपण विषय निवडायचा. बरं, मग आता मोटिवेशन असणं हे प्रिपरेशनमध्ये गरजेचं असतंय. आता समजा एवढा लेंदी सिलेबसला आपण टाइम द्यायचा आहे, डेली बेसिसवर आपल्याला तो सब्जेक्ट अभ्यासायचा आहे. सो मोटिवेटेड केव्हा राहू शकतो की ज्या वेळेला आपण त्या विषयामध्ये इंटरेस्टेड असतो. आता उदाहरण, जसं मला दररोज यायचं आहे, तुमच्यासमोर जिओग्राफी रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, इंटरेस्ट आहे, पॅशन आहे माझं ते, म्हणून मी तुमच्यासमोर या गोष्टी पॅशनेटली प्रेझेंट करू शकतो. त्यात आवड असली पाहिजे की एखादी थेअरी कन्सेप्ट आहे, तिला डायग्राममध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि हे केव्हा जमतंय की ज्यावेळेस आपण त्या सब्जेक्ट रिलेटेड थोडंसं मास्टर बनत असतोय, सब्जेक्ट रिलेटेड आपण नॉलेज गेन करत असतोय, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी घडतात. मग त्यासाठी ते नॉलेज गेन करण्यासाठी कन्सिस्टन्सी ही आपल्याला लागेल.
मग ती कन्सिस्टन्सी आपल्याला त्या सब्जेक्टच्या तयारीसाठी देणं अपेक्षित असेल. ठीक आहे. बरं, मग अजून एक बऱ्याच जणांचा पॉईंट असतो की सर एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण मॅटर करतो का ऑप्शनल निवडण्यासाठी? म्हणजे समजा सर मी MA जिओग्राफी आहे, सो हे मॅन्डेटरी आहे का मी जिओग्राफी ऑप्शनलच घेतला पाहिजे? सर मी समजा MA सोशिओलॉजी आहे, तर हे मॅन्डेटरी आहे का मी सोशिओलॉजीच ऑप्शनल घेतला पाहिजे? सो इट्स ऑल अपॉन यू. पण मोस्ट ऑफ टाईम याचा फायदा कसा होतो? हे फायदेशीर ठरू शकतंय. कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतंय की आता समजून घ्या की जसं तुमचं ग्रॅज्युएशन होत असताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना एक तुमचा वैकल्पिक विषय की जो एक तुम्ही निवडलेला असेल, तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये मास्टर आहात, बॅचलर आहात, नंतर मास्टर आहात, बरोबर की नाही? पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर बॅचलर, ग्रॅज्युएट असाल तर बॅचलर, आणि पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुमचं मास्टर. आता काय होत असतं की समजा ऑलरेडी तुम्हाला एक प्लस पॉईंट असा मिळतो की समजा ग्रॅज्युएशनला उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी बोललो की एखाद्याचा जिओग्राफी आहे, एखाद्याचा हिस्ट्री आहे, एखाद्याचा सोशिओलॉजी आहे, एखाद्याचा पॉल सायन्स आहे, ठीक आहे, असे सब्जेक्ट आहे. आता समजा ज्याचा जिओग्राफी होता तो म्हणेल सर मला तर याच्यातल्या अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी क्लिअर आहेत सर, टेन्शन नाही आहे मला. सो ऑलवेज मी म्हणेल की मग त्या विद्यार्थ्याने त्याचा जो बॅकग्राऊंड होता तो ऑप्शनल त्याने निवडला पाहिजे, कारण त्याला तयारीसाठी स्टार्टिंग टू एंडपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी परत टाईम देत बसण्याची गरज वाटणार नाही, कारण त्याचा बेस, त्याचा फाउंडेशन ऑलरेडी त्याने क्रिएट केलेला आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे, त्या सब्जेक्ट रिलेटेड त्याला नॉलेज आहे, सब्जेक्ट रिलेटेड त्याला कन्सेप्ट क्लिअर आहेत. मग त्याला फक्त काही गोष्टी इन डिटेल MPSC एक्झाम पर्स्पेक्टिव्हने पॅटर्न समजून आपल्याला त्यासाठी आन्सर लिहायचे असतील, त्यासाठी तयारी करायला लागेल. सो मग एक प्लस पॉईंट आपल्याला या ठिकाणी हा मिळत असतो की जर आपला एज्युकेशनल बॅकग्राऊंड रिलेटेड जो सब्जेक्ट असेल, आता तुम्ही म्हणा सर माझं BSc झालेलं आहे, मग मी सायन्स किंवा मॅथ्स निवडू का? मी तेच सांगतोय, इट्स ऑल अपॉन यू. सब्जेक्ट निवडत असताना आपण कोणत्या गोष्टी विचार ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतोय. विषय निवडायचा कोणता हे तुमच्या हातात असणार आहे. बट प्रोबॅबल पॉईंट काय असतात, प्लस पॉईंट काय असतात, निगेटिव्ह पॉईंट काय असतात, हे काम माझं आहे तुम्हाला सांगणं की सब्जेक्ट निवडत असताना तुम्ही ह्या गोष्टी विचारात घ्या आणि मग सब्जेक्ट निवडा. रँडमली बोट ठेवायचा आहे डोळे बंद करून कोणत्याही सब्जेक्टवर आणि हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट असं होत नाही. मित्र माझा तो सब्जेक्ट घेतोय म्हणून मी घेतोय असं होत नाही. आपली मैत्रीण हा सब्जेक्ट घेते तर हा सब्जेक्ट मी पण घेतोय असं होणार नाही, हे लक्षात घ्या. रँडमली होत नाही, कारण ऑप्शनल आहे तो, इट्स नॉट अ जोक. हा ऑप्शनल आज जो तुम्ही निवडतायत यावर तुमचं फायनल सिलेक्शन होण्यापर्यंत तुमचा तो विषय तुमची साथ सोडणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगानेच मग आपण तो सब्जेक्ट सुद्धा निवडला पाहिजे. तेवढ्या स्ट्रॉंगली आपल्याला त्याला टाइम देणं जमलं पाहिजे. समजतंय? सो म्हणून जो सब्जेक्ट आपण ऑलरेडी तयार केलेला आहे किंवा ज्या सब्जेक्टसाठी आपण ऑलरेडी ग्रॅज्युएशन टाइमला जो वेळ दिलेला आहे, तर त्यामुळे एक फायदा मात्र हा होतो की आपल्याला परत स्टार्टिंग पासून सगळ्याच गोष्टी करत बसण्याची गरज पडत नाही. आपण जे आहे हे डायरेक्टली त्या सब्जेक्टच्या कोर पार्टमध्ये एंटर होऊ शकतो, कारण बेस आपला स्ट्रॉंग झालेला आहे ऑलरेडी. हा तुमचा एक प्लस पॉईंट ठरत असतो. आणि म्हणून आवर्जून मी सांगेल तुम्हाला ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की सब्जेक्ट निवडताना जर होप सो तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल. आता जसं तुम्ही काही जण म्हणतील की सर तर आमचं तर तसं काही सब्जेक्ट नव्हता जो ग्रॅज्युएशनला होता, तो सब्जेक्ट ऑप्शनलमध्ये नाही, असं तर रिअरली होईल. बट मोस्ट ऑफ सगळेच सब्जेक्ट असतात जर तुम्ही जे आपले मास्टर डिग्री वगैरेला घेतलेले असतील ते. मग आता बऱ्याच जण काय असतात, सर मी MA इकॉनॉमिक्स आहे, मग इकॉनॉमिक्स घेऊ का? पण मला जॉग्राफी आवडतो. सो इकॉनॉमिक्स न घेता जॉग्राफी घेऊ शकतात तुम्ही. समजतंय? इकॉनॉमिक्स न घेता तुम्ही जॉग्राफी घेऊ शकतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की इकॉनॉमिक्सच्या जेवढ्या गोष्टी माझ्या ऑलरेडी क्लिअर होत्या, आता मला मात्र जॉग्राफी हा एक नवीन सब्जेक्ट, आणि बरेचसे विद्यार्थी घेतात असे सब्जेक्ट. तुम्ही असं समजू नका की सर मग माझं बॅकग्राऊंडला झालेलं आहे की माझं सायन्स झालेलं आहे किंवा पॉलिटिकल सायन्स झालं आहे किंवा जॉग्राफी झालं आहे किंवा हिस्ट्री झालं आहे, मग मला हिस्ट्री नाही आवडत पण मला दुसरा सब्जेक्ट घ्यायचा. घेतात असे अनेक सारे विद्यार्थी आहेत की ज्यांचा एज्युकेशनल बॅकग्राऊंडशी ज्या विषयाचा काही संबंध नव्हता, पण तरी सुद्धा तो विषय घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, असेही विद्यार्थी आहेत. मग असे विद्यार्थी का आहेत त्यासाठीचा एकमेव शब्द तुम्हाला इथे मी हायलाईट करून देतो, कारण
ते त्या विषयाशी संबंधित पॅशनेट होते. कळतंय? पॅशनेट होते, आवड होती त्यांना त्या विषयाची, त्या विषयाला त्यांनी तेवढं झोकून देऊन तयारी केलेली आहे चांगली, आणि म्हणून ते चांगल्यापैकी स्कोर करतात. मग हे तुम्हालाही सांगतोय मी, ऑप्शनल निवडत असताना शक्य होत असेल तर ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहे, ज्या गोष्टी आपण अगोदर केलेल्या आहे, अशा प्रकारचा ऑप्शनल तुम्ही निवडू शकता. हा तुमच्यासाठी एक एज ठरू शकतोय, एक प्लस पॉईंट ठरू शकतोय, ज्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे. अजून सर काय सांगता येईल की आपण ऑप्शनल निवडताना मेन अजून काय लक्षात घेतलं पाहिजे? सगळ्यात मोठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तर आपण ही बघायची आहे की अवेलेबिलिटी ऑफ स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल त्याचं किती अवेलेबल आहे. विषयाची तयारी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला त्याचा कंटेंट, त्याची तयारीचं मटेरियल हे तर माहिती पाहिजे, तर आपली तयारी चांगली होईल त्यामध्ये, तर आपण त्या पद्धतीने त्याला डील करू शकतो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला. जिओग्राफी तयार करायची सर, पण मार्केटमध्ये बुक्सच जास्त नाही आहेत, मग कसं काय तयारी होणार? सर इकॉनॉमिक्स करायची पण मार्केटमध्ये बुक्स नाही आहेत. सो अशा वेळेस त्या सब्जेक्टची तयारी तुम्ही चांगली नाही करू शकत. सर मला सायन्स ऑप्शन घ्यायचं आहे बट शिकवायला टीचर नाही आहे, क्लास माझा नाही आहे किंवा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आहेत, मग असा ऑप्शनल निवडण्यात अर्थ काय? अचानक मध्येच तुम्हाला वाटेल सर मी लॉ ऑप्शनल घेतोय, काय संबंध आहे? आता समजा जर तुम्हाला त्याचं स्टडी मटेरियलच जर नाही भेटलं तर तुम्ही तयारी कसं करणार? सो इन सिम्पल तुम्हाला लक्षात घ्या की ज्या विषयाला तुम्ही निवडणार आहात, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की ऑलरेडी तुम्ही जो सब्जेक्ट, आता फॉर एक्झाम्पल जसं मी बोललो की सुरुवातीचे 15 दिवस फक्त एक आढावा घ्या. 15 दिवस तुम्हाला काय करायचंय? फक्त एका गोष्टीचा इथे आढावा घ्यायचा आहे आपल्याला. आढावा किंवा त्याचा आवाका समजून घ्या की तो सब्जेक्ट कसा आहे, सब्जेक्टसाठी काय लागणार आहे, सब्जेक्टसाठी आपल्याला कसं तयारी करावं लागणार आहे. साधारण आपण एवढे तर सुज्ञ आहोतच की विषयाचा आवाका बघून आपल्याला समजेल की कंटेंट कसं आहे, आपल्याला त्यासाठी तयारीला किती टाइम लागेल, कशी तयारी केली पाहिजे. ह्या तर गोष्टी बेसिक आहेत, हे तर आपण सहज समजू शकतो. त्यासाठी काही वेगळं तुम्हाला हार्ड अँड फास्ट रॉकेट सायन्स अप्लाय करायची गरज नाहीये. मग हे जे मी सांगतोय हे तर आवाका तुम्हाला लक्षात घेणं खूप सोपं आहे. त्याच्या कन्सेप्ट कशा आहेत सब्जेक्टच्या हे तुम्हाला बघणं थोडंसं सोपं होईल. यासाठी थोडंसं रिसर्च करायला लागेल, बट आफ्टरऑल हा रिसर्च तुमचा बेटर आहे. 15 डेजचा टाइम तुम्ही त्यासाठी स्पेंड करतायत, जो की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम ठरणार नाही, हे मी मात्र या ठिकाणी नक्कीच सांगेल. सो आवाका किंवा त्या विषयाचा गाभा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. जसं की आता स्टडी मटेरियल, की मोठ्या प्रमाणात अति जास्त स्टडी मटेरियल असेल तरी कन्फ्यूज होत असतोय. आपल्याला बघा काय असतं की आता जिओग्राफी हा असा सब्जेक्ट आहे, खूप मोठ्या प्रमाणात स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, बट एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला जेवढं गरजेचं आहे, जेवढं आवाक्याची आपल्याला नितांत गरज आहे, तेवढंच कंटेंट आपण घ्यायचं आहे, तेवढेच रेफरन्स बुक आपण घ्यायचे आणि तेवढे आपल्याला तयारीसाठी वापरायचे. उगाच खूप जास्त म्हणजे मी जिओग्राफीमध्ये जगातला वेगळा एक्सपर्ट बनायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायची गरज नाहीये. समजतंय? ऑप्शनल निवडणं म्हणजे फक्त एक्झामसाठी तुम्हाला तयारी करायचं आहे, एक्झाम पास झाले की विषय संपला. तेवढ्यासाठी आपल्याला तेवढ्या पद्धतीचं नॉलेज गेन करायचं, त्यासाठी त्या विषयाची तयारी करायची. खूप जगावेगळं काही करणार तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करून असं काही होणार नाही. हां, तुमच्या क्षेत्रात ज्या पदावर तुम्ही जाणार त्यात मात्र तुम्ही जगावेगळं काहीतरी करू शकता, बट मात्र सब्जेक्ट निवडत असताना एकदम डीपमध्ये नॉलेज घेऊन आपल्याला त्यात जास्त काही मिळवायचं नाही. आपल्याला मिळवायचं फक्त एवढं आहे की त्यावर आधारित असलेल्या पेपरमध्ये मी चांगले मार्क मिळवले पाहिजे, दॅट्स इट. या गोष्टीचा विचार ठेवून आपली त्या विषयाची तयारी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्टडी मटेरियल. आपल्याला बुक्स किती अवेलेबल आहेत, नोट्स मिळत आहेत का, ऑनलाईन कोचिंग सोर्सेस मिळत आहेत का, ऑफलाईन कोचिंग सोर्सेस मिळत आहेत, जे की विच इज कम्फर्टेबल टू यू, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही त्या पद्धतीने तुमचं तयारीसाठी तुम्ही टाइम दिला पाहिजे. कोचिंग तुम्हाला आवश्यक असेलच जेव्हा तुम्ही ऑप्शनलची तयारी करतायत त्यामध्ये, कारण अनेक साऱ्या कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्याला त्याची गरज ही पडतेच, हे आपण इथे विशेष लक्षात घ्यायचं. आणि जसं मी बोललो की विषय निवडत असताना हे पॅरामीटर्स असतात की जे पॅरामीटर्स आपण फॉलो केले पाहिजेलच, हे मी तुम्हाला सांगतोय. बरं, आता जसं 3 पॉईंटच्या बेसिसवर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की येस सर हा पॉईंट बरोबर आहे की ऑप्शनल निवडत असताना हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की जे विचारात ठेवले पाहिजेत. आणि हे नुसते पॉईंट्स नसून ह्या प्रत्येक पॉईंटला एक वेगळा ॲप्रोच आहे, हे विशेष लक्षात ठेवा. ह्या प्रत्येक पॉईंटला एक वेगळा ॲप्रोच आहे की जसं आता मी सांगितलं की इंटरेस्ट आणि पॅशन,
प्रत्येकाचा एक वेगळा इंटरेस्ट असेल, प्रत्येकाला वेगवेगळा सब्जेक्ट आवडेल, बरोबर की नाही? ज्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल बॅकग्राऊंड प्रत्येकाचा वेगळा असेल. आता समजून घ्या, एखाद्याचा बॅकग्राऊंड आहे, जसं मी बोललो हिस्ट्री असेल, बट सब्जेक्ट आवडतो जिओग्राफी, हिस्ट्री नाही आवडत कारण सब्जेक्ट हिस्ट्री लिहायला सर मला खूप हेक्टिक जाईल. असंही काहींचं असतं की मला लिहायला जमलं पाहिजे, काहींचं लिखाण कौशल्य चांगलं असतंय, मग तो सब्जेक्ट नॉलेज गेन करून ते लिखाण चांगलं करू शकतात, असेही विद्यार्थी असतात. सो काय असतात की आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आपले स्ट्रेंथ पॉईंट पण विचारात घ्यावे लागतात आणि त्यानुसार इथे अभ्यास करायचा. पुढचा पॉईंट, जसं मी बोललो की विषयाची तयारी करत असताना तुमच्या समोर अजून एक पॉईंट असतो, तो म्हणजे कोचिंग अँड गायडन्स कशा पद्धतीने अवेलेबल आहे, की ज्यामध्ये तुम्हाला कोणता, आता जसं ऑप्शनल कोणताही तुम्ही निवडा, त्या जो तुम्ही ऑप्शनल निवडणार आहे त्यासाठी चांगलं कोचिंग सेंटर आहे का, चांगले मेंटॉर आहेत का, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्याच पर्टिक्युलर सब्जेक्टची तयारी इन डिटेल तुम्हाला मिळते आहे का, हे आपण बघतोच. आणि आपल्या PWच्या प्लॅटफॉर्मवर एव्हरी एज्युकेटर, एव्हरी शिक्षक जो या ठिकाणी प्रेझेंट आहे, एव्हरी प्रोफेसर जो प्रेझेंट आहे, तो तुम्हाला जो विषय ऑप्शनलसाठी शिकवणार आहे त्यासाठी पूर्ण फॅकल्टी मेंबर हे पूर्णतः केपेबल आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानुसार तुम्हाला आपल्या PWच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा जी ऑप्शनलची तयारी आहे ही सर्वोत्तम करता येते आहे. सो याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला मेंटॉर्स, आणि का आपण म्हणू शकतो की कोचिंगची गरज आहे किंवा कोचिंगचं आपल्याला आवश्यकता असते, इथे मोस्ट ऑफ पॉइंट आपण बघतो की आपल्याला संकल्पना, जे कन्सेप्ट असतात हे समजण्यासाठी, तयारी कशी करावी त्या संदर्भामध्ये एक्झामचा पॅटर्न समजणं सोपं होत असतं, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. एक्झामचा पॅटर्न समजणं तुम्हाला इथे खूप इझी होत असते, त्यासाठी तुम्हाला ही गरज असते. कारण पॅटर्न समजला तर आपण क्विकली तयारी करू शकतो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी, त्या विषयासाठी. म्हणून पॅटर्न हा प्रायोरिटीचा फॅक्टर तुम्हाला इथे बघावा लागेल, की जो पॅटर्न तुम्हाला एकदा का समजला मग तर काही टेन्शन राहत नाही. तुम्हाला समजून घ्यायचं असते की कोचिंगमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात ना, त्या तुम्ही सेल्फ अनालाइज करताना खूप टाइम गेल्यानंतर तुम्हाला त्या कळतात, आणि कोचिंगमध्ये त्या तुम्हाला इनिशियल स्टेजला कळतात की कुठे चुकायचं नाहीये, कुठे कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं आहे, की जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि कमी वेळात आपण मॅक्झिमम टाइम आपल्या सेल्फ ग्रोथकडे देऊ शकतो, त्या सब्जेक्ट ग्रोथकडे देऊ शकतो. हा आपला प्लस पॉईंट फायदा होत असतो. त्यानंतर पाचवा एक पॉईंट आपण इथे बघत असतो की जो म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस पेपर. याचं काय महत्व असतंय बरं? आता तुम्ही जर समजा ऑप्शनल निवडत असताना अगोदर सिलेबसच बघितला नाहीये तर मात्र प्रश्न आहे. मग आपल्याला आता इथे अजून एक पॉईंट ऍड करायला लागेल की ऑप्शनल निवडत असताना हे जे 15 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 5 दिवस एका सब्जेक्टला द्यायचे, आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सिलेबस व्यवस्थित डिकोड करा, सिलेबस समजून घ्या की सिलेबस त्यामध्ये काय आहे, कसा आहे, त्या सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये किती डेप्थमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आफ्टर ऑल त्यासाठीच तर आपण सिलेबस ओरिएंटेड तर तयारी करणार आहोत सगळी, बरोबर की नाही? जो आपल्याला MPSC आयोगाने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे, आफ्टर ऑल आपण तोच सिलेबस फॉलो करणार आहे. अपार्ट फ्रॉम सिलेबसच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाहीये, हे मी पुन्हा रिपीट करतो. अपार्ट फ्रॉम सिलेबस तुम्हाला वेगळं काही नॉलेज गेन करण्याची गरज नाही. सिलेबसमध्ये दिलेला प्रत्येक एक मुख्य पॉईंट, त्याचा सब पॉईंट, त्याचे रेफरन्स बुकमध्ये असलेले हिडन पॉईंट, हे सगळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा, जे की तुमचं सब्जेक्ट नॉलेज पूर्ण त्या ठिकाणी होणार. म्हणून सिलेबस हे ॲनलाइज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतंय, की जो सब्जेक्टची आपण तयारी करणार आहोत तो सिलेबस आपल्याला तोंडी पाठ असला पाहिजे, तोंडपाठ असला पाहिजे. वाटल्यास तर मी सांगेल की जो ऑप्शनल तुम्ही निवडणार आहात, तर ऑप्शनल एकदा का तुमचा डिसाईड झाला तर प्रिलिम पासून तर मेन्सच्या ऑप्शनल पर्यंतच्या सगळ्या सब्जेक्ट रिलेटेड पॉईंट तुम्ही घोकत राहिले पाहिजे. तुम्ही जास्त रिपिटेशन द्या, कारण जेव्हाही कोणतं पुस्तक तुम्ही ओपन करणार अभ्यासासाठी, पुस्तकातला पॉईंट बघितल्या समजलं पाहिजे हा पॉईंट पेपरमध्ये GS2च्या ह्या रेफरन्स पॉईंटशी संबंधित आहे, म्हणून हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, एवढं आपल्याला झालं पाहिजे. काय कारण होईल, ही जेव्हा लेवल तुम्हाला ग्रॅब होईल
तुम्ही पुस्तक ओपन केल्या केल्या तुमच्या रेफरन्स पॉईंटनुसार लगेचच कन्सॉलिडेट करू शकता तुमचा कंटेंट, की हे कोणत्या पॉईंटसाठी, कोणत्या सब्जेक्टसाठी, कोणत्या सब पॉईंटसाठी रिलेटेड आहे. म्हणजे तो पॉईंट एक्झामसाठी रिलेट आहे की नाही आहे हे तुम्ही क्विकली डिसाईड करू शकतात. पण मात्र हे केव्हा करू शकतात, जेव्हा तुमच्याकडे सिलेबस तुम्हाला माहिती असेल फ्रॉम द स्टार्ट टू एंड डिटेलमध्ये. समजतंय सर्वांना? सो याचे तुम्हाला फायदे करून घ्यायचे. बघा, एक्झामसाठी तयारी करणं खूप सोपं असतंय. केव्हा सोपं असतंय, जेव्हा आपण त्या एक्झामचा पूर्ण एक त्या पॅटर्नला अडॅप्ट करतोय, त्याचा गाभा समजून घेतोय, त्याचा कोर फॅक्टर काय आहेत हे समजून घेतोय. कोर फॅक्टर एकच आहे की तुम्हाला दिलेला सिलेबस, तुम्हाला त्या सिलेबसच्या फ्रेमच्या बाहेर जायचं नाहीये हे तुम्ही समजून घ्या. सिलेबस जो आहे त्या रिलेटेड तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला ती फ्रेम सोडायची नाही हे तुम्ही लक्षात घ्या, आणि त्यानुसार मात्र तुमची तयारी जबरदस्त पाहिजे. सो त्यासाठी सिलेबस डिटेलमध्ये माहिती पाहिजे आणि प्रश्न कसे येतात यासाठी प्रिव्हियस पेपर बघितले पाहिजे. सो जसं मी बोललो की इथे ह्या 15 दिवसांमध्ये ऑप्शनल निवडताना PYQ पण बघा की PYQ कसे आलेले आहेत, प्रश्न कसे विचारले जातात, बरोबर की नाही, त्या सब्जेक्ट रिलेटेड. त्यावरून तुम्हाला सब्जेक्टच्या एक पॉइंट कळतोय, म्हणजे काय की त्याचा मॅक्झिमम लेवलला किती डीपमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक त्याचा आवाका तुम्हाला समजून जाणार. आणि तो आवाका समजण्यासाठी PYQ आणि सिलेबस हे दोन्हीही तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे विशेष. समजतंय का? म्हणून आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मात्र जी मी तुम्हाला ही प्रोसेस सांगतोय, ही प्रोसेस स्किप करून, ही प्रोसेस सोडून जर तुम्ही रॅन्डमली एखादा सब्जेक्ट निवडतायत, तर माझा स्वतःचा शब्द तुम्हाला मी सांगतो, 2 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला वाटेल की मी चूक केलेली आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही यातली एकही स्टेप मिस करतायत आणि मनाला आवडतोय म्हणून मी तो सब्जेक्ट निवडतोय असं जर तुम्ही करत असाल, तर 2 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या सब्जेक्टला इन डिटेलमध्ये बघायला जाणार, त्यावेळेस तुम्हाला मात्र माझा आजच्या सेशनमधला हा वर्ड आठवेल की आपण कुठेतरी चुकलोय. कळतंय? कारण ऑप्शनल हा रॅन्डमली नाही निवडला जात, त्यासाठी एक पॅटर्न, स्ट्रॅटेजिक वेने तो निवडायचा आहे, की जेणेकरून आपल्याला आपण जो टाइम त्यावर इन्व्हेस्ट करणार आहेत, टाइम इज अ इन्व्हेस्टमेंट, जो सब्जेक्टसाठी आपण पेड करतोय, सो तो टाइम इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्याचा पेबॅक कसा ठरणार आहे, जेव्हा तुमचा तुम्ही आन्सर्स लिहिणार आहेत, जेव्हा तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहेत, सो त्याचा तिथे पेबॅक चांगला आला पाहिजे, कारण आपण इन्व्हेस्टमेंट तेवढी ताकदीने केलेली आहे. कळतंय? म्हणून टाइम इन्व्हेस्ट करत असताना तो योग्य ठिकाणी करावा, यासाठी थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि जे ॲनालिसिस मी तुम्हाला सांगतोय की हाऊ टू चूज ऑप्शनल, रॅन्डमली नाही होत की सो अँड सो सर हा माझा ऑप्शनल आहे, असं नाही होत, हे लक्षात घ्या. कळतंय? मग आता प्रिव्हियस इयर पेपरमध्ये रिव्ह्यू द सिलेबस, सिलेबस बारकावेने बघा, खूप बारकावेने बघा. मी बोललो की पाठ करा, रट्टा मारा वाटल्यास तर सिलेबस पाठ करून घ्या की कोणत्या पॉईंटमध्ये कोणता पॉईंट आहे, ठीक आहे. अँड पास्ट इयर क्वेश्चन पेपरला ॲनालाइज करा. ॲनालिसिस जे आहे हे तुम्हाला इथे खूप इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण ॲनालिसिस जर केलं तर तुम्हाला त्या परीक्षेचा पॅटर्न कळत असतो की आयोगाचे प्रश्न कसे असतात. समजतंय? त्याच्यातून तुम्हाला एक अप्रोच मिळेल की असे प्रश्न येतात तर मला अभ्यास कसा करावा लागेल, म्हणजे मला अभ्यास करताना माझा विचार कसा ठेवायला लागेल, मी उत्तर मांडताना मी कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करू शकेल. सो ह्या गोष्टी अचानक डेव्हलप नाही होत. आज सांगितलं तुम्हाला मी टिप्स, उद्या तुम्ही तसेच लगेच आन्सर लिहायला लागले असं होत नाही. आन्सर रायटिंग ही प्रॅक्टिस मेथड आहे, यासाठी प्रॅक्टिस करायला लागते. उत्तराची मांडणी कशी असायला पाहिजे, एका ओळीत आपण किती शब्द लिहितो, एका पेजवर आपल्या किती लाईन्स लिहिल्या जातात, लाईन्स बेसिसवर तुम्हाला अंदाज समजतो की तुम्ही जे उत्तर लिहिता आहेत ते मोजक्या शब्दात तुम्ही लिहितायत का. हा एक पॅटर्न तुमचा आफ्टर रायटिंग अगेन अँड अगेन, रायटिंगमुळे तुमचा हा सुधारत असतो. आणि यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी, तुमचं अक्षर सुंदर असणं गरजेचं आहे, अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे, त्याचा एक एज आपल्याला मिळत असतो, तो एक प्लस पॉईंट असतो. प्रेझेंटेशन सुटसुटीत वाटत असतं आपलं, कसंही लिहायचंय म्हणून लिहायचंय, कंटेंट तुमचा किती चांगला असू द्या, लिहायचं म्हणून लिहिलं तर तो रिप्रेझेंट होत नाही. बट कंटेंटमध्ये थोडंसं जर तुमचा एखादी कन्सेप्ट थोडी कमी माहिती आहे बट उत्तर तुम्ही चांगलं मांडलेलं आहे, सो तो एज मिळाला तुम्हाला की तुमचं रिप्रेझेंटेशन चांगलं आहे.
अशा अनेक साऱ्या गोष्टी इथे मॅटर करतात जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करत असतात. त्यामुळे कोणता फॅक्टर कधी काम करेल हे आपल्याला माहित नाही, बट मात्र आपण त्या दृष्टीने तयारी करणं हे आपल्या आज हातात आहे. मग त्या पद्धतीने आपण तयारी करायची. ठीक आहे. बरं, जसं मी बोललो की PYQ मुळे तुम्हाला काय मिळणार आहे, मागील प्रश्नांमुळे तुम्हाला काय मिळेल. आता तुमच्यासाठी इथे अजून एक नवीन प्रश्न तयार होईल की सर 2025चा पहिला पेपर आहे, सो मागील प्रश्न आणायचे कुठून? मागील प्रश्न आणायचे कुठून? कारण 2025 हा आपल्यासाठीचा नवीन पॅटर्न आहे. सो बेटर ऑप्शन आहे की तुम्ही 2007 पासून ते 2011 पर्यंतच्या MPSCच्या जुन्या पेपर्सला एकदा बघू शकतात, किंवा UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही बघू शकतात. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. कळतंय का? सो 2007 ते 11 पर्यंतचा साधारण तुम्हाला जो आपला अगोदरचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता अगोदर, म्हणजे हे काय नवीन घडतंय असं नाही आहे बरं का, हे लक्षात ठेवा. 2011 पर्यंत MPSCचा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच होता. त्यावेळेसही ऑप्शनल सब्जेक्ट असायचे, बट 2012 पासून आपण बघतो की आपल्याकडे आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न झालेला होता. आणि आता 2024 मध्ये होणारी एक्झाम ही शेवटची एक्झाम असेल आपली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची. आणि 2025 पासून मात्र आपल्याकडे सुरू होणार आहे आता नवीन पॅटर्न की जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. मग यासाठी मागील प्रश्न अॅनालाइज करत असताना तुम्ही मागच्या एक प्रश्नांचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल की MPSCचे प्रश्न कसे विचारले जायचे आणि UPSCचे प्रश्न कसे विचारले जातात, याचा तुम्हाला एक डिफरन्स या ठिकाणी समजेल. आणि तुम्हाला हा डिफरन्स समजला की तुम्ही प्रॉपरली हे अॅनालाइज करून तुमच्या अभ्यासामध्ये तो बदल तुम्ही घडवून आणू शकतात, तो बदल तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. हा तुम्हाला मिळणारा एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे मी जे सांगतोय त्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. 101% तुम्ही बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार. 101% हे मी गॅरंटीने सांगेल. ठीक आहे. बरं, आता जसं मी बोललो की क्वेश्चन्स मधून काय मिळेल, तर क्वेश्चन्स मधून आपल्याला आयडिया मिळेल की त्या सब्जेक्टला आपण कसं प्रेझेंट करू शकतो, त्या सब्जेक्टचा स्कोप कसा आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता एखाद्याला वाटेल की सर हिस्ट्री खूप अवघड सब्जेक्ट आहे ऑप्शनल निवडण्यासाठी, बट हिस्ट्रीचे प्रश्न सोपे असतात, म्हणजे एक चांगला अभ्यास केला तर आपण चांगलं रिप्रेझेंट करू शकतो, असंही एखाद्या विद्यार्थ्यासोबत घडतंय. मग तो हिस्ट्री ऑप्शनल निवडेल का? कारण मी सांगितलं की 10-15 दिवस जरा त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही बघा, जे तुम्हाला 2-3 ऑप्शनलमध्ये कन्फ्युजन असेल त्या रिलेटेड थोडंसं नॉलेज गेन करा. टाइम द्या, थोडंसं 10-12 तास बघा जरा त्या सब्जेक्टला काय आहे. तुम्ही म्हणा सर 2 तास बघायचंय का दिवसातून? बघूच नका मग सब्जेक्टला. दिवसभरातून कमीत कमी तुम्हाला ते सब्जेक्ट जर प्रॉपरली अॅनालाइज करायचे असतील तर थोडंसं एक्स्ट्रा टाइम देऊन, म्हणजे जवळपास 10-1 तास द्या जरा सब्जेक्टला व्यवस्थित. एका टप्प्यात बसा, तेवढा टाइम द्या, समजून घ्या. 10-15 दिवस वाया जाऊ द्या वाटल्यास तर. तुम्ही म्हणणार सर 3 सब्जेक्टवर उगाच टाइम वाया घातला, 10 दिवस वाया गेले, जाऊ द्या. पण तुम्हाला योग्य ऑप्शनल निवडण्यासाठी ते फायदेशीर ठरेल. कारण नंतर तुमचा टाइम वाया जायला नको, कारण तुम्हाला ही 15 दिवसांची भरपाई नंतर काढता येईल. जेव्हा तुमचा ऑप्शनल डिफाईन होतोय, फायनलाइज होतोय, तर त्यावर तुम्ही थोडी जास्त मेहनत घेऊन ते भरपाई काढू शकतात. समजतंय? बट मात्र रॅन्डम सब्जेक्ट निवडायचा, नंतर जाणवेल की अरे चूक झाली आपली, मग परत पहिलेपासून दुसरा एखादा सब्जेक्ट निवडायचा, परत त्याचं पहिलेपासून काम चालू करायचं. सो ती प्रोसेस मात्र खूप हेक्टिक होईल. सो हे तुम्ही लक्षात ठेवा, आवर्जून लक्षात ठेवा. सो हा एक पॉईंट झाला. अजून पुढचा एक पॉईंट, PYQs मुळे काय फायदा होईल ते तुम्हाला कळलं. सिलेबस हा नेहमी तुमचा पॉईंट टू पॉईंट तुम्हाला लक्षातच असला पाहिजे, हे विशेष समजून घ्या. कळतंय? येस. नेक्स्ट पॉईंट, ओव्हरलॅप विथ GS जनरल स्टडीज पेपर. बरं, समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादा ऑप्शनल निवडला, एखाद्याने लॉ हा विषय ऑप्शनल निवडलेला आहे, लॉ. आता लॉ ऑप्शनल निवडल्यामुळे पूर्ण लॉची तयारी त्याला एकदम भिन्न पद्धतीने सेपरेट करावी लागेल, कारण लॉ या सब्जेक्टचा काहीही संबंध प्रिलिम्स मेन्सचे GSचे 4 सब्जेक्टशी तुम्ही जोडू शकत नाही. त्याचा फायदा होईल का काही? नाही. मग कमीत कमी तुमचा ऑप्शनल निवडत असताना तुम्ही याही गोष्टीचा विचार करा, कारण तुमचं सायमल्टेनियसली तो सब्जेक्ट अभ्यासत असताना प्रिलिम्सचाही अभ्यास होईल, मेन्समध्ये GSचा पण अभ्यास होईल, आणि GS सोबत तुमचा तो
ऑप्शनलचाही अभ्यास होईल. तुम्ही असा सब्जेक्ट निवडू शकतात. फिरून तुम्ही परत म्हणणार सर तुम्ही तुमच्यावरच आले, जॉग्राफी हा सब्जेक्ट आम्हाला असा दिसतो. मी म्हणत नाही जॉग्राफीज घ्या, इट्स ऑल अपॉन यू. बट उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मी सांगेल की जॉग्राफी हा असा एक सब्जेक्ट मला दिसतो, हिस्ट्री एक सब्जेक्ट दिसतो, इकॉनॉमिक्स एक सब्जेक्ट दिसतो, पॉलिटिकल सायन्स एक सब्जेक्ट दिसतो की ज्याचा इंटर रिलेशन प्रिलिम्सला पण आहे, मेन्सच्या GS मध्ये पण आहे आणि सेपरेटली जर मी ऑप्शनल चॉईस करतोय तर ऑप्शनलसाठी पण आहे. म्हणजे असा सब्जेक्ट की ज्याची मी एकदा तयारी करतोय बट सायमल्टेनियसली मी त्याला कोरिलेट करू शकतोय फॉर द मेन्स प्रिपरेशन, फॉर द प्रिलिम्स प्रिपरेशन, फॉर द बोथ पॉइंट. ठीक आहे, ओके. मग विषय निवडत असताना तुम्ही हा पण विचार करू शकतात की त्या विषयाचा इम्पॉर्टन्स आपल्याला या पूर्ण MPSCच्या प्रिपरेशन प्रवासामध्ये, जर्नीमध्ये, फॉर द प्रिलिम, फॉर द मेन्स, फॉर द ऑप्शनल हे रिलेशन बसतंय का, की जेणेकरून एकदा तयारी केली की या तिन्ही टप्प्यांमध्ये त्याचा मला फायदा होईल. ठीक आहे, ओके. मग आता यामध्ये सम ऑप्शनल सब्जेक्ट आर ओव्हरलॅप सिग्निफिकंटली विथ द जनरल स्टडीज पेपर, जसं मी जस्ट बोललो तुम्हाला GS पेपर, अँड विच कॅन सेव्ह युअर प्रिपरेशन टाइम. जसं मी बोललो की याचा फायदा असा होत असतो की तुम्हाला वेळेची बचत होते. ओव्हरलॅपिंग पॉइंट कुठे बोलतोय मी? प्रिलिम, मेन्स आणि ऑप्शनल. प्रिलिम, मेन्स आणि ऑप्शनल या तिघांसाठी तुम्हाला जर त्याचा फायदा होतोय, गो फॉर इट. लक्षात आलं? त्याचा तुम्ही प्लस पॉइंट, तो एक एज तुम्ही मिळवू शकतात. एज मिळवण्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला, जसं आता तुम्ही नवीन आहेत बरेचसे जण एक्झामच्या या प्रिपरेशनमध्ये, एज मिळणं म्हणजे काय? एक आपल्याला असं म्हणू शकतो एक सिंपल कल मिळत असतो, एक प्लस पॉइंट मिळतो आपल्याला. तयारी करतोय आपण आणि समजून घ्या की तुम्हाला एखाद्या विषयासाठी तयारी करायला मी 10 दिवस एक्स्ट्रा दिले, काय फायदा झाला? 10 दिवस एक्स्ट्रा मिळाले म्हणजे सर माझा खूप चांगला अभ्यास होईल 10 दिवसामध्ये. समजतंय? सो असा एज केव्हा मिळेल? जसं आता समजा तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल निवडला, ओव्हरलॅपिंग पॉईंट आहे. हिस्ट्री ऑप्शनल निवडला, ओव्हरलॅपिंग पॉईंट आहे. पॉलिट सायन्स निवडला, ओव्हरलॅपिंग आहे. इकॉनॉमिक्स निवडला, ओव्हरलॅपिंग आहे. सो असे ओव्हरलॅप होणारे जर सब्जेक्ट तुम्ही निवडत असताल की जे मोस्ट डिमांडिंग सब्जेक्ट दिसतील तुम्हाला, असे अनेक सारे सब्जेक्ट आहेत जे मी आता जस्ट बोललो, ते मोस्ट ऑफ डिमांडिंग सब्जेक्ट म्हणू शकतात की जे मोस्टली घेतले जातात ऑप्शनल म्हणून. ठीक आहे. सो ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा प्रिपरेशन टाइम जो आहे तो मात्र तुमचा 100% सेव्ह होणार. समजतंय? जसं मी बोललो की एक सेपरेट वेगळ्याच मार्गाला जाऊन वेगळाच सब्जेक्ट घेणं आणि त्यासाठी मला जेवढी तयारीला टाइम द्यायचा त्याच्यापेक्षा जर मला तो सब्जेक्ट की जो ऑलरेडी प्रिलिमला पण आहे, मेन्सला पण आहे, ऑप्शनलला पण आहे, ऑप्शनल तर मी निवडतोच आहे, बट ज्या माझ्या ऑप्शनलच्या तयारीमध्ये मला त्याचा प्लस पॉईंट आहे की प्रिलिम मेन्सचाही माझा पॉईंट कव्हर होईल. सो तो माझ्यासाठी वेळ वाचवणारा घटक ठरेल, त्याचा मला एक फायदा होईल. ठीक आहे. सो हा एक पॉईंट पण मला इथे समजला की एक्झॅक्टली प्रिपरेशन करत असताना ओव्हरलॅप होणारे सब्जेक्ट, जसं मी बोललो सिलेबस पॉईंट बघत असताना ऑप्शनलचा संबंध हा तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स रिलेटेड असलेल्या सब्जेक्ट सोबतही जर होत असेल तर हा तुम्हाला एक प्लस पॉइंट आहे. समजते? तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे. ठीक आहे सर, हा पण एक पॉइंट कळलाय आता मला. 7वा पॉइंट काय आहे? 7वा पॉइंट असा आहे की बाबा स्कोरिंग पॅटर्न कसा आहे. जो विषय तुम्ही निवडतायत तो विषय किती स्कोरिंग आहे जो विषय तुम्ही निवडला आहे तो विषय किती स्कोरिंग आहे त्याचा स्कोरिंग पॅटर्न एकदा बघा, की ज्यामध्ये या गोष्टीवर थोडासा रिसर्च करायला लागेल किंवा मी तुम्हाला एखाद्या सेशनमध्ये या गोष्टी समजून सांगेल की स्कोरिंग पॅटर्न रिलेटेड हे कसं ॲनालाइज केलं जात असतं. सो तुम्हाला या गोष्टी ॲनालाइज थोडंसं नॉमिनल, या गोष्टीकडे जास्त पण नाही बट नॉमिनल तुम्ही लक्ष देऊ शकतात की थोडं रिसर्च करायचा, स्कोरिंग पॅटर्न बघायचा, ट्रेंड कसा चाललाय, म्हणजे रिसेंटली विद्यार्थी कोणत्या प्रकारचा ऑप्शनल हा जास्त निवडतात
UPSCचा रिपोर्ट तुम्ही एकदा सर्च करून बघू शकतात की कोणते विद्यार्थी किती प्रमाणामध्ये ऑप्शनल कशा स्वरूपाचा निवडतात आणि त्यांचा ॲव्हरेज स्कोअर कसा येतो याबद्दल तुम्हाला जो डेटा अवेलेबल होईल तो UPSCचाच होईल. MPSC रिलेटेड तर काही असा डेटा नाही आहे, बट तो UPSCच्या रिलेटेड तुम्हाला 101% अवेलेबल होईल. ओके, सो जसं मी बोललो की स्कोरिंग पॅटर्न जो आहे हा तुम्हाला इथे डेटा जो मिळणार, जसं मी बोललो की हा जो डेटा अवेलेबल आहे हा फक्त UPSCचा डेटा तुम्हाला आता अवेलेबल आहे. हा डेटा जो उपलब्ध आहे हा UPSCचा डेटा तुम्हाला उपलब्ध बघायला मिळेल की मागच्या काही वर्षांमध्ये सब्जेक्ट रिलेटेड ट्रेंड कसा होता, कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ऑप्शनल जास्त निवडलेला होता, त्यात त्यांचा ॲव्हरेज स्कोअर कसा होता, की जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला तेवढ्या पद्धतीने स्कोअर आणण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागणार आहे याचा आवाका आपल्याला त्यामधून समजून जाणार. ठीक आहे, अजून जर तुम्हाला काही याबद्दल डाऊट वाटत असेल की सर ऑप्शनल निवडतोय बट समजतच नाहीये की नेमकं काय निवडलं पाहिजे, सो तुमचे सिनियर्स असतील, तुमचे मेंटॉर असतील, तुमचे शिक्षक असतील, प्रोफेसर्स असतील, ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, एक्सपर्ट्स असतील, त्यांच्याकडून तुम्ही काही टिप्स घेऊ शकतात. तुम्हाला ऑप्शनल निवडण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल, एकदम म्हणजे मोस्ट एक्स्ट्रीम पॉईंटला सांगतोय मी तुम्हाला की नाहीच समजत आहे सर, एवढं करूनही नाही समजत आहे, सो ऑलरेडी ज्यांनी तो ऑप्शनल घेतलेला आहे त्या रिलेटेड मात्र मग तुम्ही तसं डिस्कशन करू शकतात. कारण ज्याने ऑलरेडी तयारी केलेली आहे, जसं मेंटॉर असेल ऑलरेडी, आता जसं मी तुम्हाला सांगू शकेल की बाबा मी जॉग्राफी ऑप्शनल का निवडायला पाहिजे, किंवा जॉग्राफी ऑप्शनल जर तुम्हाला नसेल झेपत तर तुम्ही तो का नाही निवडला पाहिजे. सो ह्या गोष्टी आपण बघू शकतो. ज्याला खरंच या गोष्टी निवडताना प्रॉब्लेम येतो त्यावेळेस सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, देअर इन्साइट्स कॅन बी व्हॅल्युएबल म्हणजे काय की ज्या वेळेस, आता समजा एखादा विद्यार्थी जो मला म्हणेल सर आवडतो तो मला जॉग्राफी पण तयारी करायची हिस्ट्रीची, आता हे माझं काम आहे ना की जर तुला आवडतोय जॉग्राफी तू तयारी करतोय हिस्ट्रीची तर यामध्ये जॉग्राफी का निवडला पाहिजे आणि हिस्ट्री का सोडला पाहिजे हे मी त्याला सांगू शकतो. समजतंय? कारण त्या पर्टिक्युलर, आता समजा तो म्हणेल की नाही सर मला हिस्ट्रीच निवडायचं आहे, मग मी म्हणेल की स्वागत सरांशी कॉन्टॅक्ट करा, ते स्वागत सर सांगू शकतील तुम्हाला की हिस्ट्री का बेस्ट आहे अपार्ट फ्रॉम जॉग्राफी. बरोबर की नाही? कारण सब्जेक्ट एक्सपर्टीज तुम्हाला त्या रिलेटेड सांगू शकतील की तो सब्जेक्ट तयारी केल्याचा फायदा काय आहे. देन मग तुम्हाला चॉईस करायचं आहे की तुम्ही कोणता सब्जेक्ट निवडायचा आहे, की जॉग्राफीकडे जायचं आहे की हिस्ट्रीकडे जायचं आहे. इट्स ऑल अपॉन यू. सब्जेक्ट निवडणं हे स्वतःवर असतंय. त्यासाठी काय करायचंय हे आमचं काम आहे, जे तुम्हाला आम्ही सांगतोय, जे तुम्हाला मी आता सांगतोय की सब्जेक्ट निवडत असताना कन्फ्युजन क्रिएट होतंय तर ह्या गोष्टी फॉलो करा. सब्जेक्ट चांगला निवडला जाईल, लवकर निवडला जाईल आणि तयारी लवकर स्टार्ट होईल, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. जर प्रॉब्लेम येतोय सब्जेक्ट निवडताना, सो एक्सपर्ट ॲडव्हाइस, सिनियर ॲडव्हाइस, मेंटॉर ॲडव्हाइस तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, ओके. सो अजून एक मेन पॉईंट आपल्याला इथे बघावं लागेल. सर आता एकदम चिल चालू देतो आम्ही, टेन्शन नाही घेत, बघूया प्रिलिम्स डिक्लेअर झाल्यानंतर ऑप्शनल ठरवू आणि तोपर्यंत आपण आता आपलं प्रिलिम आणि मेन्सची तयारी करू. सो असं करू नका. टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात कोर पार्ट असतो या संपूर्ण MPSC असेल किंवा UPSC एक्झाम असेल याच्या प्रिपरेशनसाठीचा. तुमचं टाईम मॅनेजमेंट हे स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण टाईम मॅनेजमेंट ही प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्ट्रेंथ असते की तुम्ही तुमचा टाईम किती प्रॉपरली युटिलाइज केलेला आहे. टाईम मॅनेजमेंट, जसं मी बोललो जस्ट की टाईम इज अ इन्व्हेस्टमेंट, की जो तुम्ही त्या सब्जेक्टला देतायत त्याचा पेबॅक तुम्हाला आला पाहिजे. कारण जर तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे तो टाईम इन्व्हेस्ट करताय तेवढाच प्रामाणिक त्याचा पेबॅक येणार. बट जर तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करताना, त्या सब्जेक्टला ॲनालाइज करताना, अभ्यास करताना जर कुठे कमी पडले, ऑब्विसली त्याचा पेबॅक पण कमीच येणार. लक्षात आलं का? इन सिम्पल, जेवढी मेहनत तेवढे मार्क, हे तुम्ही लॉजिक समजून घ्या. जगा वेगळं तुम्हाला काही सांगत नाही की बाबा हे करा ते करा, एवढे मार्क मिळतील तेवढे मार्क मिळतील. नाही होत. म्हणजे जे आहे ते आहे.
याला मी बदलू शकत नाही किंवा तुम्ही बदलू शकत नाही. सो जेवढी तुमची मेहनत असेल त्या सब्जेक्ट रिलेटेड तेवढे चांगला तुमचा स्कोर असणार आहे. त्यामध्ये तुम्ही घेतली जाणारी तुमच्याद्वारे जी मेहनत असेल ती किती राईट ट्रॅकवर आहे हे चेक करणं माझं काम, हे चेक करणं आमचं काम. समजतंय? फॅकल्टी मेंबरचं काम की तुम्ही राईट ट्रॅकवर असायला पाहिजे, राईट ट्रॅकवर तुमची राईट डिरेक्शनला मेहनत असली पाहिजे. समजतंय? मग ह्या गोष्टी लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं की ॲक्सेस द टाइम रिक्वायर्ड टू प्रिपेअर फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल निवडताना मी जसं तुम्हाला इथे सांगितलं की वेळ किती लागणार आहे. सो वेळ किती लागणार आहे हा पॉईंट दुर्लक्ष करू नका, या पॉईंटकडे थोडंसं इम्पॉर्टंटली बघा. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की जर तुम्हाला टाइम इम्पॉर्टंट वाटतोय तर सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग असणाऱ्या पॉईंटकडेही लक्ष द्या की ओव्हरलॅप होणारे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, ओव्हरलॅप होणाऱ्या सब्जेक्टला तुम्ही कसं डील करू शकतात, ह्या गोष्टीकडे तुम्ही बघितलं पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. लक्षात येतंय सर्वांना मी काय सांगतोय? एव्हरीवन? येस. सो ऑप्शनल निवडत असताना तुमचे सगळे डाऊट्स मी इथे तुम्हाला सांगतो की काय काय डाऊट्स तुमचे येऊ शकतात, कशा पद्धतीने तुम्हाला ही तयारी करणं सोपं होऊ शकतंय. कळलंय सर्वांना की टाइम मॅनेजमेंट हे एक स्वरूप कसं आहे किंवा टाइम मॅनेजमेंटचं स्ट्रक्चर कसं असतंय. म्हणजे तुम्हाला मी जे हे 9 पॉईंट या ठिकाणी सांगितले हे तुम्हाला प्रायोरिटीने लक्षात घ्यायचे. वाटलंच तर हे 9 पॉईंट एकदा पुन्हा लिहून घ्या, म्हणजे एक एक स्टेप फॉलो करून तुम्हाला तुमचं सब्जेक्ट निवडणं सोपं होईल. आणि ज्यामध्ये ऑप्शनल निवडत असताना तुम्हाला या 9 स्टेप फॉलो करायच्या आहेत, ज्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे तुमचा, पॅशन कोणत्या सब्जेक्ट रिलेटेड आहे ते एकदा बघा. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कोणत्या सब्जेक्ट रिलेटेड आहे, त्या सब्जेक्टला प्रिपरेशन टाईम देणं हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट ठरू शकतो. तो तुम्हाला एक मिळणारा एज आपण म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये अवेलेबल स्टडी मटेरियल बघा की ज्या विषयाला तुम्ही एवढा मोठा टाईम देणार आहात, एवढी त्या विषयासाठी डिटेल मेहनत घेणार आहात, तर तुमची मेहनत वाया जायला नको यासाठी त्या सब्जेक्ट रिलेटेड कंटेंट व्यवस्थित अवेलेबल आहे का, बुक्स, नोट्स, रेफरन्सेस, तुमचे मेंटॉर्स, तुमचे शिक्षक, प्रोफेसर्स हे सगळं अवेलेबल आहे का, ऑनलाईन ऑफलाईन, इट्स ऑल अपॉन यू. त्याच रिलेटेड मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना थोडा प्रॉब्लेम वाटतो ऑप्शनल निवडायला, 3 सब्जेक्ट तुम्ही काढून ठेवा, मॅक्स 3 सब्जेक्ट, ज्या प्रत्येक सब्जेक्टला 5 दिवस फुल टाईम दिवसभरातून 10 ते 12 तास वेळ द्या. बघा सब्जेक्ट कसा आहे, सिलेबस कसा आहे, प्रश्न कसे येतात, त्यासाठी किती टाईम लागेल सगळं तयार करण्यासाठी, त्याचे रेफरन्सेस शोधा, रिसर्च करा त्या गोष्टीवर. तुम्हाला टाईम किती लागेल, कसं तुमचा तो सब्जेक्ट आवडतोय का, त्यात सगळं मॅनेज होतंय का, सगळं बघा, मग तो सब्जेक्ट निवडा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज तुमचे हे 5-5 दिवस तुम्ही 3 सब्जेक्टला देत आहेत, त्यावेळेस तुम्हाला निवडणं सोपं होईल. हे असं समजूया की 15 दिवस आपले वाया गेले. बट असं नको व्हायला की रँडमली एखादा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला. मी पुन्हा पुन्हा हे वाक्य बोलतोय कारण माझ्या पाहण्यात असे अनेक विद्यार्थी आहेत की रँडमली विषय निवडलेला होता, नंतर विषयाच्या खोलात गेल्यावर कळलं तो विषय आपल्या बसचा नाही किंवा आपल्या आवाक्याचा नाही. मग परत विषय बदलण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस परत आपला जो मागच्या सब्जेक्टवर आपण टाईम स्पेंड केलेला असतो तो वेस्ट होतोय. सो असं तुमच्यासोबत व्हायला नको, याला प्रायोरिटीने आपण इथे महत्त्व देतोय हे इथे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. मग आता हे पॉईंट आपण बघितले की बाबा कोचिंग बघा, कोचिंग आहे का, गायडन्स आहे का, त्याचा तुम्हाला फायदा होईल. सिमिलरली सिलेबस हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. सिलेबस तुम्ही डायरेक्ट पाठ करून घ्या. ऑप्शनलचा, GSचा, प्रिलिम्सचा सिलेबस, प्रिलिम, मेन्स आणि ऑप्शनल. टाईम द्या, डेली थोडंसं वाचत बसा सिलेबस काय आहे, कोणत्या टॉपिकमध्ये कोणते सब टॉपिक्स दिलेले आहेत आयोगाने, ते करा. कारण काय होईल की जेव्हा तुम्ही रेफरन्सेस वाचणार तर डायरेक्टली टॉपिक वाईज अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकणार. म्हणजे तुम्हाला कळेल की आपले हे पर्टिक्युलर टॉपिक झालेले आहेत. त्याचा फायदा असा होईल की जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर टॉपिक झाले हे तुम्हाला सेल्फ कन्फर्मेशन मिळतं ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली मोटिवेशन मिळत असतं की येस माझं प्रिपरेशन हे वेने चाललेलं आहे, एकदम योग्य पद्धतीने चाललेलं आहे. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हेच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं ओव्हरलॅपिंग सिलेबस आणि प्रिव्हियस इयर पेपर बघा, त्याचसोबत ओव्हरलॅप करा. ज्याच्यामध्ये जर तुम्हाला ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट दिसत आहेत तर ते तुम्ही ऑप्शनलला घेऊ शकता. एकदमच वेगळा सब्जेक्ट निवडू नका जो की तुम्हाला आवाक्याच्या बाहेर वाटत असेल तर तो सब्जेक्ट निवडू नका. सब्जेक्ट निवडताना त्याचं गांभीर्य लक्षात घ्या.
जितकं गांभीर्याने तुम्ही सब्जेक्ट निवडणार तेवढी इन डिटेल तुम्ही चांगली तयारी करणार. जेवढं घाईघाईत वेळ नाही आहे सर त्यापेक्षा जाऊ दे आत्ताच निवडून टाकतो कोणता तरी एक सब्जेक्ट, असं करू नका. परीक्षा अजून खूप पुढे आहे. तेवढ्या टाईमसाठी तुम्हाला प्रिपरेशन करण्याला वेळही अवेलेबल आहे. त्यामुळे जरा त्याचा टाईम व्यवस्थित विचारात घ्या. बरं, स्कोरिंग पॅटर्न बघा की पर्टिक्युलरली आत्तापर्यंत, पण यामध्ये तुम्हाला एक पॉईंट जसं मी बोललो की UPSCचा डेटा उपलब्ध आहे, MPSCचा नाही यामध्ये, बट तुम्हाला एक रेफरन्स मिळून जाईल. पियर अँड एक्सपर्ट ॲडव्हाइस सब्जेक्ट निवडत असताना तरीही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुमचे मेंटॉर, शिक्षक, प्रोफेसर्स, तुमचं कोचिंग इन्स्टिट्यूटचे कोणते तुमचे प्रोफेसर्स असतील तुम्ही त्यांचं व्हॅल्युएबल गायडन्स घेऊ शकतात, त्यांचे इन्साइट्स घेऊ शकतात. कारण ज्या व्यक्तीने ऑलरेडी त्या विषयाची तयारी केलेली आहे तोच व्यक्ती तुम्हाला त्या विषयासंदर्भात एक आवाका स्पष्ट करून मांडू शकतो, जे की मी तुम्हाला आता इथे सांगतोय. ठीक आहे. बरं, टाईम मॅनेजमेंट हा तुमचा एक कोर फॅक्टर असणार आहे की तुम्हाला ऑप्शनलच्या तयारीसाठी किती वेळ लागतो. आता ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही मला विचारणार की ॲव्हरेज वेळ किती लागतो, तर काही विषय 4 महिन्यात होतात, काही विषय 5 महिन्यात होतात, काही विषय 6 महिन्यात होत असतात. समजलंय? सो ॲव्हरेज टाईम आहे 4 महिने, 5 महिने, 6 महिने. त्याच्या आतमध्येच तुमचं ऑप्शनलचा फुल पेपर 1, पेपर 2 फुल तयारी होत असते, हे लक्षात घ्या. तेवढा टाईम सफिशियंट आहे ज्याच्यामध्ये तुमची इन डिटेल तयारी होते. कळलंय सर्वांना? बरं, आता आपण यामध्ये ना अजून काही गोष्टी बघणार. आता यामध्ये ना आपण अजून काही गोष्टी ज्या आहेत या इथे बघणार. म्हणजे तुम्हाला नेमकं ऑप्शनलच्या रिलेटेड अजून इन डिटेल माझ्याकडून काही माहिती जी आहे ही मी तुम्हाला नक्कीच सांगेल. ठीक आहे. बरं, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हाऊ टू चूज ऑप्शनल निवडताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये जसं मी बोललो की असे काही पॉईंट्स की जे तुम्ही ऑप्शनल निवडताना एक प्रायोरिटीने त्याकडे थोडं वेगळ्या अप्रोचने बघणं गरजेचं आहे. मग असे प्रायोरिटीचे पॉईंट काय काय येऊ शकतात तो जर घटक विचारला तर म्हणजे पर्सनल इंटरेस्ट, जो की मी तुम्हाला पॅशन आणि यामध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलाच आहे. जसं की तुमचा एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट कसा आहे. जसं मी बोललो की समजा तुम्हाला मी सांगितलं की तुमचे 3 आवडीचे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टमधून तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे की फॉर एक्झाम्पल आता समजून घ्या, जसं मी प्रायोरिटीच्या पॉईंटने जर बोलतोय तुम्हाला तर इथे तुमचा प्रायोरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे जेव्हा तुम्ही पर्सनल इंटरेस्टचा विचार करतायत. तर जसं मी बोललो की पहिला आहे समजा तुमचा जिओग्राफी, दुसरा आहे तुमचा हिस्ट्री, तिसरा आहे समजा इकॉनॉमिक्स. सो आता हे तुमचे सब्जेक्ट आहेत जे तुम्ही डिसाईड केलेले आहेत, राईट. आता ह्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही प्रायोरिटी ठरवा की समजा मला मटेरियलनुसार, म्हणजे तुम्ही ही प्रायोरिटी केव्हा ठरवू शकतात, जेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हे ॲनालिसिस करणार ना तुमच्या सब्जेक्ट निवडीसाठी, तेव्हा तुम्हाला प्रायोरिटी कळून जाईल की कोणता सब्जेक्ट कोणत्या लेवलचा. जसं मी इथे बोललो की 3 सब्जेक्ट आपण निवडले, पण जेव्हा तुम्ही हे 9 पॉईंट्स फॉलो करतात तर तुम्हाला प्रायोरिटी या ठिकाणी कळेल की प्रायोरिटी मी कोणत्या सब्जेक्टला दिली पाहिजे. सो मग देन तुम्ही ठरवू शकता. आता फॉर एक्झाम्पल एखादा म्हणेल की बाबा सर मी ॲनालाइज केलं, मला हिस्ट्रीला वाटतंय की हिस्ट्री निवडला पाहिजे, मला इकॉनॉमिक्स वाटतंय की मी इकॉनॉमिक्स निवडला पाहिजे, मग मला वाटतंय की मी जिओग्राफी निवडला पाहिजे. सो काय होईल की जे सब्जेक्ट तुम्ही काढलेले होते सुरुवातीला त्यात तुम्हाला तुमची प्रायोरिटी ठरवणं सोपं होईल. समजते? प्रायोरिटी ठरवणं की कोणत्याला मी प्राधान्य दिलं पाहिजे, कोणता सब्जेक्ट मी निवडला पाहिजे. युअर इंटरेस्ट इन द सब्जेक्ट शुड बी द टॉप प्रायोरिटी. मग यात तुम्हाला जो विषय आवडतोय मस्तपैकी त्या विषयाला निवडायचं आणि त्या विषयाला तयारी सुरुवात करायची. इट मेक्स स्टडिंग एन्जॉयबल अँड लेस बर्डन. काय होईल की अभ्यास करताना तुम्हाला मग त्रास होणार नाही, कन्सेप्ट समजून घेताना तुम्हाला अडचणी येणार नाही, एन्जॉय करणार. आणि अभ्यास हा एन्जॉयच असला पाहिजे. अभ्यास करताना मजा आली पाहिजे, कन्सेप्ट शिकताना मजा आली पाहिजे, बर्डन नको. नाही तर जे शिकतोय तेही आपल्याला वाटतं की अरे कुठून आलो मी या ठिकाणी, नसतो आलो ते बरं झालं असतं, असं नको. सो तो अभ्यास करताना तुम्हाला त्या विषयाची एक आवड निर्माण झाली पाहिजे. सोबत
ऑप्शनल चूज करताना दुसरा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, तो म्हणजे की त्या सब्जेक्टची लेंथ किती आहे. जसं मी बोललो, ही लेंथ आणि डेप्थ. आता मला सांगा, ही लेंथ केव्हा कळणार आहे आणि सब्जेक्टची डेप्थ केव्हा कळणार आहे तुम्हाला? त्या सिलेबसचं डेप्थ आणि लेंथ कशी कळेल? ज्यावेळेस तुम्ही हे 9 पॉईंट मी जे सांगितले, हे 9 पॉईंट ज्यावेळेस तुम्ही फॉलो करणार व्यवस्थितपणे, या बेसिसवर तुम्ही त्याचा डेटा जो कलेक्ट करणार, जसं इथे सांगितल्याप्रमाणे, त्यावेळेस तुम्हाला त्याची लेंथ आणि डेप्थ किती आहे सब्जेक्टची ते या ठिकाणी समजेल. बरोबर? विषयाचा लेंथ मीन्स तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला एक आवाका या ठिकाणी समजेल की विषयाचा आवाका किती आहे, आणि विषय अवघड आहे का सोपा आहे का मध्यम आहे हे तुम्हाला इथे लक्षात घेणं इझी होईल. समजतंय? हां. सो कधी कधी काय असतंय की काहींचा सिलेबस खूप छोटा असतोय, तयारी करायला टाइम पण कमी लागत असतोय. ठीक आहे, सम सब्जेक्ट हॅव अ कन्साइज अँड व्हाईल अदर हॅव अ एक्सटेन्सिव्ह. काहींचा खूप मोठा सिलेबस असतोय, काहींचा खूप छोटा सिलेबस असतो. पण काहींचं असंही असतंय की सिलेबस छोटा आहे मात्र तयारी करणं अवघड आहे. काहींचं उलट आहे, सिलेबस मोठा आहे मात्र तयारी करणं सोपं आहे. हेही पॅरामीटर्स इथे विचारात घ्यावे लागतील. समजतंय? हे रॅन्डम नाहीच आहे. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं ही रॅन्डम गोष्ट नाहीच आहे. तिला एकदम स्ट्रॅटेजिक पद्धतीने जर तुम्ही हँडल करणार तर तुम्ही तुमचा ऑप्शनल एकदम बेस्ट निवडू शकतात. आणि त्यासाठी माझा आजचा हा सेशन मी इथे घेतलाय की जेणेकरून अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना हा डाऊट आहे की आपण ऑप्शनल निवडताना काय करायचंय. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे फॉलो करा, तुम्हाला बेस्ट ऑप्शनल तुम्ही स्वतः निवडू शकतात. समजतंय? सो अजून एक पॉईंट तुम्हाला रिमेंबर करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, कन्सिस्टन्सी. लक्षात आलं? कन्सिस्टन्सी कशाबद्दलची कन्सिस्टन्सी? त्या विषयाचा जो तुम्ही अभ्यास करणार आहात, जो सब्जेक्ट तुम्ही निवडला, त्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता का? कारण जितकं तुम्ही कन्सिस्टंटली त्या एक्झामला किंवा त्या सब्जेक्टला जेवढा टाइम देणार, जेवढं तुम्ही स्ट्रॉंगली प्रिपरेशन करणार, तेवढा तुमचा स्कोअर जो आहे त्या सब्जेक्टमधला हा तिथे वाढत असतोय. हे इथे विशेष लक्षात ठेवायचं आपण. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट मेन पॉईंट जो आपल्याला दिसतोय की आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. असं नको व्हायला की दुर्गे सरांनी सांगितलेलं होतं, असं नको व्हायला की दुर्गे सरांनी सांगितलं होतं की बाबा ऑप्शनल निवडताना तुम्ही हे 9 पॉईंट्स फॉलो करा आणि हे ऑप्शनल निवडतानाचे कोणते पॉईंट रिमेंबर करायचे हे ठरवलं आणि आम्ही ऑप्शनल निवडलेलं आहे, पण मात्र ऑप्शनलसाठी आम्ही व्यवस्थित टाइम देत नाहीये. समजतंय? सो असं व्हायला नको. मग यासाठी काय केलं जात असतं? मग यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवायचं. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही सब्जेक्ट निवडला आणि एकदम निवांत आहेत, बघू परीक्षा आल्यानंतर ऑप्शनल तर डिसाईड केलाय आपण, जॉग्राफी घ्यायचं आहे किंवा हिस्ट्री घ्यायचं आहे किंवा पॉल सायन्स घ्यायचं आहे, सोशियोलॉजी घ्यायचं आहे, अँथ्रोपॉलॉजी घ्यायचं आहे, आपण डिसाईड केलंय, बट तयारी मात्र नंतर चालू करू आपण, म्हणजे जेव्हा एक्झाम डिक्लेअर होईल वगैरे वगैरे. सालाबादाप्रमाणे बरेचसे विद्यार्थी तसंच करतात, बट जे की चुकीचं आहे आणि ज्याच्यात त्यांचा अभ्यास होतच नाही व्यवस्थित. म्हणजे कारण सब्जेक्ट एवढे व्हास्ट आहेत की ते कव्हरच होत नाही तेवढ्या कालावधीत. सो जर तुम्हाला वाटतंय तर कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायला लागेल की तुम्ही किती सातत्याने त्या विषयाचा अभ्यास करतायत, किती डिटेलमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सीने त्या गोष्टी ऑब्झर्व करतायत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही किती अनालाइज करतायत. ज्याच्यामध्ये टॉपर्सने घेतलेले ऑप्शनल सब्जेक्ट जे होते ते ऑप्शनल सब्जेक्ट जसं तुम्ही डिसाईड करणार तर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट त्या पद्धतीने तुम्ही कसं तयार करणार ॲज टू बिकम अ टॉपर जसं टॉपरचं पाहून बरेच जण तसे सब्जेक्ट घेत असतात, बट त्या पद्धतीने तसं आपलं होत नाही. त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे सब्जेक्ट आपण निवडायचा. टॉपर बनण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, कारण ऑलरेडी जो टॉपर बनलेला असतो त्याने मेहनत घेतलेली असते. ठीक आहे? सो त्या दृष्टीने आपली ही मेहनत घ्यायची आहे, ज्याचा फायदा आपल्याला होणार आहे. ठीक आहे. आता जसं मी बोललो तुम्हाला की ह्या प्रिपरेशनच्या पॉइंटला फॉलो करताना
एक्झाम पॅटर्न जसं मी तुम्हाला बोललो, बी अवेअर ऑफ एनी रिसेंट चेंजेस इन द एक्झाम पॅटर्न और सिलेबस. थोडंसं अपडेट राहा. आता आपल्याकडे तर सिलेबस बदललेला नाही आहे, पण तरी मी सांगून ठेवलेलं आहे मी की काय होतंय की जसं मागे एकदा राज्यसेवेने जो सिलेबस डिक्लेअर केलेला होता, सर्टन टाईम नंतर परत त्याला रिवाईज केला होता सिलेबसला. सो अशाही गोष्टींकडे थोडंसं अपडेट ठेवत चला. म्हणजे असं नका समजू की आज जो सिलेबस दिलेला आहे तोच पूर्ण फायनल आहे. कदाचित आयोगाला काही वाटलं तर नंतर आयोगाचे नोटिफिकेशन्सकडे लक्ष ठेवत चला की जे पण काही चेंजेस असतील, अपडेट्स असतील एक्झाम रिलेटेड, की जेणेकरून तुम्हाला त्या एक्झामच्या तयारीसाठी त्या पद्धतीने टाईममध्ये तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट करावं लागेल. सो त्यासाठी या पद्धतींना फॉलो करा. म्हणजे जसं एक्झाम पॅटर्न रिलेटेड चेंजेस काय आहेत, आता जसं मी बोललो की आपला एक सगळ्यात ड्रास्टिकल चेंज जो होतोय तो ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह होतोय. म्हणजे जिथे तुम्हाला अगोदर काहीच लिहायचं नव्हतं, आता मात्र फुल लिहायचंय. अगोदर फक्त गोळे करायचे होते आपल्याला, बरोबर, डॉट्स करायचे होते, डॉट्स फिल करायचे होते, पण आता तसं नाही. आता तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. सो हा जो चेंज आहे हा ॲडॅप्ट करा, आणि हा ॲडॅप्ट करण्यासाठी प्रॅक्टिस करायला लागेल. त्यासाठी आपल्याला आन्सर रायटिंग समजून घ्यायला लागेल, उत्तर कसे लिहितात, उत्तरांची मांडणी कशी असायला पाहिजे, उत्तरांमध्ये कोणत्या गोष्टी प्राधान्याने नमूद करायला पाहिजे. सो हे आपण तिथे समजून घ्यायचं, ह्या गोष्टी आपण तिथे फॉलो करायच्या आहे. कळतंय सर्वांना? सो ह्या पद्धतीने. बरं, त्याच्यानंतर इंटरडिसिप्लिनरी नेचर. आता यामध्ये सम सब्जेक्ट लाईक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आता लक्षात घ्या, काही जण पबॅड घेतात, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, काही जण सोशिओलॉजी घेतात, काही जण अँथ्रोपॉलॉजी घेत असतात, आर इनडिसिप्लिनरी इन्व्हॉल्विंग. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणा सर इनडिसिप्लिनरीचा काय मिनिंग होतोय बरं याच्यामध्ये? इन्व्हॉल्विंग 2 or more academic disciplines that may helps in GS paper and essay writing. आता ह्याच्यात ज्या दोन गोष्टी मी तुम्हाला प्राधान्याने सांगितलं, तुम्ही म्हणा सर हे तर एकदम अजून एक प्लस पॉईंट झाला, की काही सब्जेक्ट असेही तुम्हाला असतील की जे GSलाही रिलेट करता येतील किंवा तुम्हाला एसे रायटिंगसाठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील. सो मग त्यापैकी जर सब्जेक्ट बघितले तर ते हे सब्जेक्ट झाले की इन्व्हॉल्विंग 2 or more academic disciplines. जसं मी म्हणतोय की GS पेपरलाही त्याचा फायदा होऊ शकेल किंवा एसे रायटिंगलाही फायदा होऊ शकेल, असे हे सब्जेक्ट्स आहेत. जसं मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पॉईंट सांगितला, सोशिओलॉजीचा आणि अँथ्रोपॉलॉजीचा सांगितला. जे अगोदरचे बाकीचे सब्जेक्ट सांगितले, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉल सायन्स वगैरेचा, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला GSच्या सब्जेक्टलाही होतोय आणि सेपरेट ऑप्शनललाही होतोय आणि प्रिलिम्सलाही होतोय. असा त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट निवडण्याचा एक वेगळा ॲस्पेक्ट आहे, एक वेगळा ॲप्रोच आहे, वेगळा बेनिफिट आहे. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर पुढचा, आता याचा फायदा तुम्हाला कळाला. जसं मी बोललो, आता काय होतं की तुम्ही म्हणणार सर एसे लिहायचा आहे, मग एसेसाठी आम्हाला कंटेंट पाहिजे. कंटेंट तर असं ऑटोमॅटिकली काही मिळत नाही आपल्याला. एसे लिहायचा आहे तर त्या टॉपिक रिलेटेड आपल्याकडे इन्फो असली पाहिजे, त्या टॉपिक रिलेटेड आपल्याला माहिती असायला पाहिजे. माहिती असण्यासाठी आपल्याला तेवढं वाचन करायला लागेल. देन आपण काहीतरी माहिती त्या रिलेशनमध्ये त्या सब्जेक्ट पॉईंटनुसार आपण लिहू शकतोय, मेन्शन करू शकतोय. आणि मग त्या दृष्टीने जसं आता समजा एखाद्याला वाटतंय की सर तुम्ही सांगितले ते आम्हाला नाही निवडायचे सब्जेक्ट, आम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन निवडायचं आहे. फायदा आहे त्याच्यात, पण तो फायदा पॉझिटिव्हली घेता आला पाहिजे. की आपल्याला हे समजलं पाहिजे की समजा मी जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतला, अँथ्रो घेतला, सोशिओलॉजी घेतला, तर याला मी कुठे युटिलाइज करू शकतो, त्याचं युटिलायझेशन आपल्या या प्रिपरेशन जर्नीमध्ये मला कुठे बेनिफिशियल ठरतंय, हा आपल्याला एक एज पॉईंट शोधणं गरजेचं आहे. हा आपल्यासाठी एक प्लस पॉईंट शोधणं आपल्याला गरजेचं असणार आहे. कारण हा प्लस पॉईंट शोधला, हा जर प्लस पॉईंट शोधला तर आपल्याला तेवढा वेळ वाचवता येत असतोय आणि तेवढाच वेळ आपण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे एक्स्ट्रा मेहनतीसाठी, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजसाठी, प्रॅक्टिससाठी आपण त्याला देऊ शकतोय, की जेणेकरून परत बेनिफिट आपलाच होणार आहे. समजतंय? सो टाईम मॅनेजमेंट इतकं प्रिसाईज असलं पाहिजे की हे बेनिफिट आपल्याला जे करून घ्यायचे आहेत हे किती प्रॉपरली आपण करतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं राहील. ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जो ऑप्शनल तुम्ही निवडत आहेत
तो ॲनालिटिकल आहे की फॅक्च्युअल आहे? समजतंय? ॲनालिटिकल सब्जेक्ट आहे की फॅक्च्युअल सब्जेक्ट आहे? सो आता जसं मी बोललो, फॅक्ट म्हणजे काय, की जे तथ्य आहे, जे तथ्य आहे ते वास्तव आहे. वास्तव म्हणजे जे घडलंय ते घडलंय आणि ते तसंच राहणार आहे. जसं की उदाहरण हिस्टोरिकल फॅक्ट आहे. हिस्टोरिकल फॅक्ट आहे, जे घडलंय ते घडलंय, ते काय बदलणार आहे का? अचानक एक युद्ध इकडे झालं तर त्याची आता जागा बदलली असं थोडी न होणार आहे, बरोबर की नाही? सो जे आहे ते फॅक्ट आहे. मग ॲनालिटिकलमध्ये काय होतंय? ॲनालिटिकलमध्ये असा एक सब्जेक्ट की त्या सब्जेक्टमध्ये डेटा नंबर्स बदलले की त्यांचं आन्सर्स वगैरे सगळं बदलतंय. असा सब्जेक्ट उदाहरण बघायला गेलं तर लाईक मॅथमॅटिक्स असेल. एखादा विद्यार्थी असेल की सर माझं MA मॅथमॅटिक्स आहे, MSc नाही MSc मॅथमॅटिक्स, सॉरी MSc मॅथमॅटिक्स आहे, तर मी मॅथ्स ऑप्शनल घेतोय. घेऊ शकतात. तुमचा आवड कशात आहे, तुम्हाला जर तो सब्जेक्ट आवडतो तुम्ही घेऊ शकतात. बट जसं मी बोललो की चूज अ सब्जेक्ट बेस्ड ऑन युअर स्ट्रेंथ. तुमचा स्ट्रेंथ पॉईंट काय आहे हा तुम्हाला पहिल्यांदा इथे बघावा लागेल. जसं की एखादा ॲनालिटिकल सब्जेक्ट तुम्हाला आवडत असेल लाईक मॅथमॅटिक्स, जसं मी इथे आता उदाहरण पण दिलं तुम्हाला, ॲनालिटिकल सब्जेक्ट की ज्याला ॲनालाइज करायचं आहे, जे नंबर बदलले डेटा बदलणार आहे, ठीक आहे, की जे इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे ॲनालिटिक्सनुसार आन्सर द्यावं लागतील. रिक्वायर्ड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, जसं मी बोलतोय की तुम्हाला मॅथ्स सॉल्व्ह करावे लागतील, तिथे काही प्रॉब्लेम्स मेन्शन केलेले असतील, ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉपर तुम्ही कोणतं टेक्निक वापरतात, त्या पद्धतीने तुमचा आन्सर्स कसे असतात ते तुम्ही लिहू शकतात. आणि जसं एखादा फॅक्च्युअल सब्जेक्ट असतो की फॅक्च्युअल सब्जेक्ट लाईक हिस्ट्री, की फॅक्च्युअल सब्जेक्टला टाईम द्यावा लागतोय, मेमोरायझेशन करावं लागत असतंय. मेमोरायझेशन थोडंसं पाठांतर करायला लागतं, काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. जसं गोष्टी हिस्टोरिकल फॅक्ट्स आहे. हिस्ट्रीमध्ये अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला वाचून तर समजतात, बट काही इव्हेंट्स, काही नेम्स, काही टाईमलाईन्स हे तुम्हाला मेमोराईज करावे लागत असतात. कारण ते मेमोराईज केलंय तर नंतर मला कुठेतरी ते परत उतरवता येईल, लिहिता येईल, बरोबर की नाही? म्हणून हा विषयांमधला फरक आपण ओळखला पाहिजे. नाही तर रॅन्डमली ऑप्शन निवडून काय होणार नाहीये, हे लक्षात घ्या. की सर मॅथ्स आवडतो, मॅथ्स घेऊन टाकला, असं नाही होत. म्हणून मी बोलतोय की एवढे सगळे पॅरामीटर्स जे मी तुम्हाला सांगतोय, ईच अँड एव्हरी पॉईंटला तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे आहे, तर मी म्हणेल की तुम्ही बेस्ट ऑप्शन इथे निवडणार आहात. आणि ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे ठीक आहे ना सर सांगतायत, जाऊ द्या, असं काही नाही. या गोष्टींना तुम्ही प्रॉम्प्टली फॉलो करा. जे मी सांगतोय त्या गोष्टींना तुम्ही प्रॉम्प्टली फॉलो करा. सोबत अवेलेबिलिटी ऑफ गायडन्स, जसं मी तुम्हाला पहिलेही बोललो की गायडन्स अवेलेबल आहे का, कोचिंग अवेलेबल आहे का, मेंटॉर, प्रोफेसर्स, तुमचे शिक्षक, एज्युकेटर्स तुम्हाला अवेलेबल आहेत का, जो तुम्ही ऑप्शनल निवडतायत, की ज्यात तुमची तयारी चांगली होईल, ज्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्ही त्याचं सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला नॉलेज गेन होईल, कन्सेप्ट क्लिअर होतील, याचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. आणि यासाठी मात्र जसं मी बोललो की तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ते लक्ष कोणत्या क्षेत्रात, कोणत्या बाबतीत, तर तुम्हाला तयारी करताना हे जे पॉईंट्स आहेत, जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं की बाबा हे पॉईंट्स फॉलो करा, या पॉईंट्स फॉलो केले की तुम्हाला एक तुमचा चांगला ऑप्शनल निवडणं सोपं होणार आहे. समजतंय? कारण जसं मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितले की ऑप्शनल कसा निवडावा. बघा आता दोघांमधला तुम्हाला एक सिंपल डिफरन्स काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिला पॉईंट जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, ऑप्शनल विषय कसा निवडावा, ठीक आहे. आणि ऑप्शनल निवडताना खालील गोष्टी विचारात घ्या. आता जर तुम्ही नोटीस केलेलं असेल तर दोन्हीही पॉईंटमध्ये मी तुम्हाला दोन्ही गोष्टी वेगवेगळे सेपरेट कशा आहे हे विथ मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट वेगवेगळं सांगितलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला ही गोष्ट? कारण बघा जसं आता ऑप्शनल विषय निवडणं आणि आता बघा जसं मी आपले उद्यापासूनचे पुढचे सेशन जे असणार आहेत, तर उद्यापासूनच्या सेशनमध्ये मी तुम्हाला अजून यामधले डिटेल तर घटक सांगेलच. ऑप्शनलच्या रिलेटेड असेल, एक सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगेल, पॉईंट काही समजून सांगेल की एखादा पर्टिक्युलर टॉपिक आहे
त्या पर्टिक्युलर टॉपिकला किती डिटेलमध्ये कशा पद्धतीने आपण अभ्यासायचं, मग त्या पर्टिक्युलर टॉपिकवर आलेला प्रश्न जो असेल, क्वेश्चन जो असेल तो कसा सोडवायचा. ठीक आहे, म्हणजे एक तुम्हाला मी पूर्ण आवाका देण्याचं काम करणार आहे या ठिकाणी. म्हणजे त्या आवाक्यानुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे समजेल की त्या ऑप्शनल सब्जेक्ट रिलेटेड तयारी करताना किती इझिएस्ट वेने आपण हे सब्जेक्ट डील करू शकतो. कारण सब्जेक्ट अवघड नसतो, सब्जेक्टला आपण अवघड करत असतो, कारण आपल्याला त्या गोष्टी अवघड वाटतात, म्हणून आपल्याला ते कन्सेप्टमध्ये अडचणी निर्माण होत असतात. बट ह्या अडचणी आपण स्वतः निर्माण करून घ्यायच्या नाहीत, हे तुम्ही आता याच्या पुढे लक्ष ठेवा. म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतोय, शिकवतोय, ते जरा प्रायोरिटीने तुम्ही समजून घ्या, कारण त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. समजतंय सर्वांना? ओके. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शनल विषय कसा निवडावा, ते निवडत असताना काय केलं पाहिजे, त्याच्या गोष्टी कशा पद्धतीने आपण फॉलो केल्या पाहिजे. सो 9 पॉईंट्स आहेत. 9 पॉईंट्स डेफिनेटली फॉलो करा. जसं मी बोललो की जर तुम्ही कन्फ्यूज असाल कोणता सब्जेक्ट घेऊ, तर 3 सब्जेक्ट काढा, 3 सब्जेक्टमध्ये ॲनालाइज करा जे 9 पॉईंट्स, आणि नंतर ऑप्शनल निवडताना इम्पॉर्टंट असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की अभ्यासामध्ये तुमचं सातत्य असणं ही खूप गरजेचं असतंय. सब्जेक्ट ॲनालिटिक्स आहे, फॅक्च्युअल आहे, या गोष्टी इथे बघा. जसं मी बोललो की मॅथेमॅटिक्सचा जर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघतायत, तर मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असणं आवश्यक आहे. ते तुमचं आवश्यक असेल. आणि जर तुम्ही फॅक्च्युअल सब्जेक्ट जर निवडला, तर फॅक्च्युअल सब्जेक्टसाठी मात्र तुम्हाला पाठांतर किंवा डेटा लक्षात असणे आवश्यक आहे. समजतंय? आता जसं मी बोललो जॉग्राफी सर हा फॅक्च्युअल पण आहे, कन्सेप्च्युअल पण आहे. संकल्पनात्मक मोस्टली तुम्हाला इथे गोष्टी बघायला मिळतील जॉग्राफीमध्ये, काही फॅक्च्युअल गोष्टीही बघायला मिळतील जॉग्राफीमध्ये, जे आहे ते आहे. मग अशा बघा, ज्याला जो कम्फर्टेबल वाटतो त्या पद्धतीने तो सब्जेक्ट निवडू शकतो. ज्याला वाचून थेअरी समजून घेऊन जर अभ्यास सोपा वाटत असेल तर तो त्या पद्धतीने फॅक्च्युअल सब्जेक्ट निवडेल. ज्याला कॅल्क्युलेशन्स, ॲनालिसिस आवडत असेल, ॲनालिटिक्स आवडत असेल तर तो त्या पद्धतीने मॅथ्स वगैरे, स्टॅट वगैरे सारखे सब्जेक्ट घेऊ शकतो. सो ऑप्शन्स आहेत तुम्हाला सब्जेक्ट निवडण्याचे, बट रँडमली ऑप्शन आहे म्हणून कोणताही सब्जेक्ट निवडायचा असं करू नका. फक्त जे मी पॉईंट्स तुम्हाला इथे आवर्जून सांगतोय की ह्या गोष्टी फॉलो करा, की ज्या गोष्टींमधून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो एक्झॅक्टली तुम्हाला फायदा होईल. फक्त मात्र फायदा करून घेण्यासाठी स्वतःला त्या गोष्टीमध्ये झोकून देऊन अभ्यास करा. जसं इनिशियली जसं सांगितलं की सिलेबसने बघायचं आहे किंवा PYQs बघायचे आहेत, तर ते व्यवस्थित ॲनालाइज करा. रँडमली फक्त प्रश्न बघितलाय आणि सिलेबस बघितलाय सर, एवढं असं बेसिक काम नका करू. प्रश्न बघा, प्रश्नाची डेप्थ बघा, तो प्रश्न पुस्तकामध्ये अगोदर तो कंटेंट कुठे आहे, कशा स्वरूपात मांडलेला आहे. सो त्या प्रश्नाशी रिलेटेड त्या प्रश्नाची लँग्वेज कशी होती, आपल्याला त्यात डिटेल्स काय ॲड करायला लागतील, असा आवाका बघा त्याचा. आणि आवाका तुम्हाला एकदा समजला की मग तुम्हाला त्यातून गोष्टी कळतील की कोणता विषय तुमच्यासाठी इझी आहे. समजतंय? ऑल ऑफ यू गाईज, सर्वांना मी ज्या गोष्टी बोललो हे सर्व घटक व्यवस्थित लक्षात आलेले आहेत का? या ऑप्शनलच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये तुम्हाला अजून इथून पुढे बऱ्याचशा गोष्टी मला सांगायच्या आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला मी इथपर्यंत सांगितलंय आणि माहिती आपण सोडून दिलेली आहे. सो नेक्स्ट सेशन ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे, नेक्स्ट सेशन, त्यात मी तुमच्याशी बोलेल की काय होईल की जर मी ऑप्शनल जॉग्राफी म्हणून म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जॉग्राफी निवडलाय तर काय होईल. समजलं? म्हणजे तुम्हाला असं रँडमली आज मी काय सांगितलं, सब्जेक्ट कोणता कसा निवडायचा. नेक्स्ट टाइम काय सांगणार आहे की व्हॉट इफ, आता जसं माझा जॉग्राफी सब्जेक्ट आहे, तर मी जर जॉग्राफी ऑप्शनल निवडला तर मला काय फायदा आहे त्याचा, ठीक आहे, किंवा कोणत्या गोष्टींमध्ये मला बेनिफिट मिळू शकतो. सो ते पॉईंट मी तुम्हाला तेव्हा इलॅबरेट करून सांगेल. म्हणजे तुम्हाला जॉग्राफी निवडायचा ज्यांना ज्यांना असेल, सो त्यांना त्या गोष्टी फायदेशीर ठरतील. म्हणजे जॉग्राफी कसा निवडायचा, सो मी सांगेल तुम्हाला त्या पद्धतीने, तुम्हाला त्या पद्धत फायदेशीर ठरेल. ते पॉईंट्स तुम्हाला फायदेशीर ठरतील. कळतंय आता सर्वांना? एव्हरीवन? ओके. सो सांगायचा एक मिनिंग आपण लक्षात घेऊया की MPSCची ही जी परीक्षा आहे, जो की मी तुम्हाला पॉईंट इथे सांगतोय,
टाइम टू टाइम. सो ह्या MPSCच्या परीक्षेमध्ये जो आपला नवीन पॅटर्न आहे त्याला पॉझिटिव्हली घ्या, पॉझिटिव्हली अडॅप्ट करा. कारण आता जसं आपण आत्तापर्यंतची आपली सवय होती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची, आता तुमच्यापैकी बरेच जणांना वाटेल की जर ऑब्जेक्टिव्हमधून आता आपण डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्हकडे जाणार आहोत तर खूप काही मोठा बदल घडतोय का, आम्हाला अभ्यास पद्धतीमध्ये खूप काही चेंज होईल का. 2-3 गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा तुम्हाला वाटतील बदललेल्या. बट बघा, जसं पहिला पॉईंट आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये आपण फक्त फॅक्च्युअलकडे जास्त वेटेज देत होतो, फॅक्च्युअल गोष्टींना जास्त वेटेज देत होतो, राईट. पण आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये कन्सेप्च्युअल गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जाईल की तुमच्या संकल्पना किती स्ट्रॉंग आहेत, तुमच्या कन्सेप्ट किती चांगल्यापैकी तुम्हाला माहीत आहे. आणि याचा अर्थ असा नाही आहे की ऑलरेडी जो अगोदर आपण अभ्यास करत होतो, म्हणजे तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील की जे मागच्या जुन्या पॅटर्नला अभ्यास करतायत, बट आता सर पुढच्या वर्षी आम्हाला नवीन पॅटर्नला सामोरं जायचं आहे. सो त्यात तुमचं नुकसान नाही होते काहीच. ऑलरेडी असं समजा की तुम्ही त्या सब्जेक्टला ज्या फॅक्च्युअल पद्धतीने अभ्यासलेलं आहे ते तर तुमच्याकडे प्लस पॉईंट आहे की तुम्हाला फॅक्च्युअल डेटा तुमचा लक्षात आहे. आणि मग आता फक्त आपल्याला त्या कन्सेप्च्युअल पद्धतीने तो फॅक्च्युअल डेटा आन्सर रायटिंगमध्ये उतरवता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. ह्या गोष्टीकडे तुम्ही असं निगेटिव्हली घेऊ नका त्या गोष्टीला. जो अगोदरच्या पॅटर्नलाही तयारी करणारा विद्यार्थी होता त्याने जो अभ्यास केला ते काही नुकसान नाहीये, किंवा ते जे अभ्यास केला ते इकडे पण सगळे घटक आहेतच, आपल्या ऑप्शनलमध्ये असतील किंवा GS मध्ये असतील. खूप काही वेगळं बदल होईल असं नाहीये. म्हणजे तुम्ही असं टेन्शनमध्ये जाऊ नका. ऑलरेडी ही गोष्ट खूप इझी आहे तुम्हाला सुद्धा की जो अभ्यास तुम्ही आतापर्यंत फॅक्च्युअल कंटेंटचा बेसिसवर केलेला आहे त्या फॅक्च्युअल कंटेंटचा जो भाग आहे त्याला तुम्ही इथे युटिलाइज करू शकतात. इथे तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये तो कंटेंट वापरता येईल. तुम्हाला त्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून तुम्ही त्याला मांडू शकतात, लिहू शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची भीती बाळगू नका की सर आता आमचं नुकसान होतंय की काय, किंवा आम्ही जो टाइम दिलाय आत्तापर्यंतचा 1-2 वर्षाचा अभ्यासाचा तो आमचा वाया गेला की काय. असं नाहीये, वाया तुमचा गेलेला नाहीये. फक्त त्यात अजून काही गोष्टींची भर टाकावी लागेल, त्यात काही गोष्टी अजून ॲड कराव्या लागतील आणि आपल्या अभ्यासाला इम्प्रूव्ह करावं लागेल. समजतंय. सो म्हणून तुम्हाला सांगतोय की त्या गोष्टीचं असं टेन्शन बाळगू नका की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत वास्तविक, नाही तर त्या टेन्शनमुळेच आपला अभ्यास होत नाही आणि जे आपण मेहनत घ्यायला तयार झालेलो असतो ती मेहनत योग्य पद्धतीने घेतली जात नाही. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरच होतो. आपला अभ्यास होत नाही, फ्रस्ट्रेशन येतंय, एक्झाम जवळ आली की टेन्शन वाढतंय. सो असं होऊ देऊ नका. फोकस राहा, स्टेबल, शांत डोक्याने अभ्यास करा, शांत डोक्याने ऑप्शनल निवडा. ऑप्शनल निवडताना तुम्हाला जे काही अडचणी येत असतील ॲज इट इज, जसं क्लासेस वगैरेमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सांगतच जाईल. त्यासाठीच आपण ही ऑप्शनलच्या एक रिलेटेड असलेली स्ट्रॅटेजिक सिरीज किंवा स्ट्रॅटेजिक पॉईंट आपण इथे बघणारच आहोत की जेणेकरून त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार. ठीक आहे. सो आज आपण नेमकं या ठिकाणी काय बघितलेलं आहे त्या रिलेटेड थोडक्यात तुम्हाला मी माहिती इथे एकदा रिवाइंड करून देतो. बरं, आपण या ठिकाणी बघितलं की ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी आपण एक स्ट्रॅटेजी किंवा ज्याला आपण म्हणू शकतोय की तुम्हाला मी 9 पॉईंट स्ट्रॅटेजी एक सांगितलेली आहे की तुम्ही हे 9 पॉईंट्स जे आहेत हे फॉलो करा. काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले की ऑप्शनल निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता पुढच्या सेशनमध्ये जसं मी तुम्हाला आता सब्जेक्ट रिलेटेड पॉईंट बोलेल की एखाद्याने समजा जॉग्रफी ऑप्शनल निवडला तर जॉग्रफी ऑप्शनल का घ्यावा. ठीक आहे. सो मग त्या रिलेटेड मी तुम्हाला तो पॉईंट जो आहे हा आता आपल्या येणाऱ्या पुढच्या क्लासमध्ये मी एक्सप्लेन करून देईल. बट मी प्रामाणिकपणे तुम्हाला अजून एक वाक्य सांगतोय की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी फॉलो करा आणि या दृष्टीने तुम्ही ऑप्शनल विषय निवडा. त्यात तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला फ्रस्ट्रेशन वाटणार नाही, टेन्शन वाटणार नाही, कारण आपल्याला ऑलरेडी आपण त्या गोष्टीवर काम केलंय आणि स्वतः ॲनलाइज करून तो सब्जेक्ट निवडलेला आहे, याला तुम्ही समाधानी राहा. समजते. नाही तर असं नको व्हायला की रँडमली सब्जेक्ट निवडला, तयारी केली आणि परत त्या गोष्टी आपल्याला थोड्या अनकम्फर्टेबल होतील, असं नको व्हायला. सो यासाठी बेस्ट जो तुम्ही आज थोडा टाइम इन्व्हेस्ट करणार ऑप्शनल निवडण्यासाठी याचा आउटपुट तुम्हालाच खूप चांगल्यापैकी मिळणार. सो ह्या पद्धतीने आपण भेटूया आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये उद्या दुपारी ठीक 2 वाजता ऑन टाइम आणि
या पुढचा टॉपिक, या पुढचे घटक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. की अजून जॉग्राफीच्या संदर्भामध्ये आणि ऑप्शनलच्या संदर्भामध्ये तुम्हाला सखोल माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. ठीक आहे ऑल ऑफ यू गाईज. सो थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.